सर्व अध्यात्मप्रेमी, गीताप्रेमी साधक जन हो. भगवद्गीता, जीवन गीता या आपल्या ज्ञान सत्रात आज महत्वाच्या टप्प्यावर आपण आहोत. जसं 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी याच्या पूर्वसंध्येला असं म्हणण्याची पद्धत आहे, तसं 18वा अध्याय जो एका अर्थानं कलशाध्याय आहे त्याच्या पूर्वसंध्येला असं म्हणता येईल 17वा अध्याय आज आहे. हा टप्पा महत्वाचा आहे कारण अध्याय क्रमांक 17 हा आज आपण या ज्ञान सत्रामध्ये चिंतनाचा विषय म्हणून घेतलेला आहे. गेल्या आठवड्यात 16 अध्याय बोलताना मी सांगितलं होतं की 16वा अध्याय आणि 17वा अध्याय हे दोन्ही एका अर्थानं गीतेमधली परिशिष्ट आहे. ही परिशिष्ट साधकाला उपयोगी पडावी म्हणून आहे. सामान्यपणे परिशिष्ट उपसंहारानंतर असतात, ग्रंथाची एक पद्धत या दृष्टीनं. पण उपसंहार 18वा अध्याय असूनही त्याच्या पूर्वीही 2 परिशिष्ट आहेत. हे गीतेचे एका अर्थानं वैशिष्ट्य. 16 अध्यायावर आपण सविस्तर बोललोय गेल्या शनिवारी. आज बोलायचे 17व्या. 17व्या अध्यायाला जर परिशिष्ट म्हटलं तर काय आहे बरं? 2 शब्द वापरता येतील. साधकाचा कार्यक्रम कसा असावा हे या अध्यायामध्ये आहे. साधकाचा कार्यक्रम कसा असावा आणि सुरुवात अगदी आहारापासून करून यज्ञ, दान, तप, मानवी जीवनामध्ये दैनंदिन जीवनापासून नित्य नैमित्तिक येणाऱ्या सगळ्या गोष्टींना कवेमध्ये घेऊ शकेल अशा प्रकारचा साधकाचा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम हा यात सांगायचा आहे, म्हणून ते परिशिष्ट आहे. असंही म्हणता येईल की भगवद्गीता, जीवन गीता हे जे आपण ज्ञानसत्र म्हणतोय त्या जीवन गीता हा शब्द आपण वापरतोय. म्हणजे गीतेच्या तत्वज्ञानाचा संबंध फक्त पारलौकिक नाहीये, तर तो ऐहिक आहे, तो व्यावहारिक आहे, तो नेहमीच्या जीवनात उपयुक्त ठरणार आहे ही आपली भूमिका आहे. आणि या भूमिकेने जर विचार केला तर 17वा अध्याय हा अधिकच महत्वाचा आहे. कारण विनोबांच्या भाषेत बोलायचं तर या अध्यायामध्ये उपयोजन आहे. इंग्लिश शब्द ऍप्लिकेशन. फक्त थिअरी नाही, फक्त तत्वज्ञान नाही, फक्त तत्वचिंतन नाही, तर ते तत्वचिंतन व्यवहारामध्ये कोणत्या कार्यक्रमातून आणावं, दैनंदिन जीवनाचा कार्यक्रम कसा असावा हे जर या ठिकाणी सांगितलं असेल तर अत्यंत व्यावहारिक, अत्यंत उपयोजित, इंग्लिश शब्द ऍप्लिकेशन अशा प्रकारचा साधक कार्यक्रम योग इथं सांगितला आहे. म्हणून आपल्या दृष्टीने तरी भगवद्गीता, जीवन गीता हा विचार करताना या अध्यायाचं महत्व विशेषत्वानं आहे हे लक्षामध्ये येईल. पुन्हा मदत घेऊया भिडे शास्त्रींची. भिडे शास्त्रींनी गीता सार मध्ये सुरुवातीला ते अध्यायाबद्दल 2-4 वाक्य सविस्तर दिली. पण याचंही कारण आहे, कारण भिडे शास्त्रींना जे गीता धर्मंडळाचे संस्थापक साधक घडवायचा होता, साधकाकडे त्यांचं लक्ष होतं. म्हणून भिडे शास्त्रीची वाक्य अशी आहे की आतापर्यंत 14वा अध्याय काय, माझा अन्य अध्याय काय, त्रिगुण 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 ही चर्चा वारंवार झाली आहे. 17व्या अध्यायात तर तेच आहे. त्रिगुण मुळात ते सांख्यांचं आहे, गीतेने घेतलंय. तर त्या त्रिगुणाप्रमाणे आता महत्वाचं वाक्य भिडे शास्त्रींचा, त्रिगुण कोणते? सत्व, रज, तम. तर त्या त्रिगुणाप्रमाणे माणसाची श्रद्धा किंवा माणसाची निष्ठा सुद्धा 3 प्रकारची असते. केवढं वास्तव विधान आहे बघा. 3 गुण हे वास्तव आहे, प्रत्येकाच्यात आहे. 3 गुणातूनच जग निर्माण झाले. तर त्या 3 गुणानुसार मनुष्याची श्रद्धा किंवा निष्ठा 3 प्रकारची असते, एक विधान. दुसरं, आणि जशी ज्याची श्रद्धा किंवा निष्ठा असते तसे त्याला फळ मिळते. किती वाक्य बरोबर आहे? जशी ज्याची निष्ठा असते किंवा श्रद्धा असते तसे त्याला फळ मिळते. हे लक्षात घेऊन महत्वाच्या 4 गोष्टी म्हणजे आहार, यज्ञ, दान आणि तप
यांचे विश्लेषण आणि वर्गीकरण करून, पुन्हा भिडे शास्त्री म्हणतात वर्गीकरण करायला आधार कोणता? त्रिगुणांचाच. सात्विक, राजस, तामस किती एकमेकाला बांधलंय बघा. त्रिगुणाप्रमाणे श्रद्धा असणार आणि तुमची कृती सुद्धा कशी असणार? श्रद्धेनुरूप असणार. मग श्रद्धा कशी आहे बरं? सत्वरजतम. कृती कशी असणार बरं? सत्वरजतम. म्हणजे वर्गीकरणाचा मानदंड कोणता? त्रिगुण. त्या त्रिगुणातून त्रिविध असं होणार आहे. तर मुद्दा असा की अशा प्रकारे आहार, दान, यज्ञ, तप या चौघांचे वर्गीकरण करून कशाच्या आधारे? त्रिविध म्हणजे सात्विक, राजस, तामस हे सांगून, आता फार महत्वाचं वाक्य आहे, साधकाचा व्यवहार सात्विकच असावा असे 17व्या अध्यायात पुन्हा पुन्हा सांगितले आहे. याच्यावर मला जोर द्यायचा आहे. म्हणून मी बोलताना सुद्धा सात्विकतेचं बोलणं जास्त करणार आहे, राजस तामसचा फक्त उल्लेख करणार आहे. कारण प्रकाशाची आरती गायल्यानंतर अंधाराची खोली सांगत बसलंच पाहिजे असं नाही. कळण्यासाठी अंधाराची गरज आहे, प्रकाशाचं मोठेपण. पण प्रकाशाबद्दल बोलत असताना कळतच आपल्याला. म्हणजे सत बोललं, सत हवं म्हटलं की असत नको हे आपोआप लक्षात येतं. सांगायचं नाही असं नाही, पण असतही सतच्या तुलनेनं तेवढंच सांगितलं पाहिजे हे चुकीचं आहे. कारण माणसांना न्यायचंय कुठं? सात्विकतेकडे. राजस तामस कळण्यासाठी आहे, आचरण्यासाठी सात्विक. म्हणून भिडे शास्त्री म्हणतात की सात्विक स्वरूपाचे कसे असावे. आता शब्द बघा, याचे मार्गदर्शन अध्याय क्रमांक 17 मध्ये आहे. मला वाटतं 3-4 वाक्य सांगितली आणि सगळं उलगडून लक्षामध्ये आपल्याला त्रिगुण आहेत, तशा श्रद्धा आहेत, तसा कार्यक्रम आहे, त्यात महत्व आहे सात्विकाला आणि आहे मार्गदर्शन, एवढं आपल्याला कळेल. पण मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे गीता ही फुलांची माळ आहे. त्यामुळं सगळी फुलं ज्या एका सूत्रात बांधलेली आहे ते सूत्र लक्षात घेतलं पाहिजे. ते भक्तीचं सूत्र आहे, निष्काम कर्मयोगाचं आहे. पण एकमेकांशी किती अनुबंध आहे. आपण 17व्या अध्यायाचा नीट विचार करायला लागलो तर लक्षात येतं की अरे हे सगळं विश्लेषण एका मागच्या एका श्लोकाचं विश्लेषण आहे, एका सूत्राचं विश्लेषण आहे. आणि तो श्लोक आहे 9व्या अध्यायातला 27वा. 9व्या अध्यायातला 27वा श्लोक पुन्हा एकदा जर आपण आता लक्षामध्ये घेतला तर 17व्या अध्यायामध्ये सगळं तेच विश्लेषण करून सांगितलंय असं दिसत. 9व्या अध्यायातला 27वा श्लोक कोणता? यत् करोषि यदश्नासि यत् जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् पुरुषो मदर्पणम. आपण गीतेमध्ये खोल उतरलो की लक्षात येतं की भगवंतानं गुरु किल्ली सारख्या एका श्लोकात सांगून ठेवलंय. आणि अर्थ बघा, हे कौंतेया, तू जे करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे यज्ञ की नाही, जे करतोस खातोस म्हणजे आहार की नाही, तर खातोस, यज्ञ करतोस, दान देतोस आणि तप करतोस, काय उरलंय मला सांगा? 9:27 मध्ये 17व्या अध्यायाचं सगळं विवेचन गुरु केल्ली सारखं आलंय. पण हे लक्षात घेणं आपण आवश्यक आहे. म्हणून हे कौंतेया तू जे करतोस ते सर्व, आता शेवट फार महत्वाचा आहे, त्यात कुरुष्व मदर्पणम. आणि आत्ताच सांगून ठेवतो, तुम्हाला जर कुठलंही काम, यज्ञ असो, दान असो, तप असो, आहार असो, भगवंताला अर्पण करायचं असेल तर तो सात्विकच असावा लागतो, नाहीतर भगवंताला अर्पण करता येत नाही. ही अगदी आपला मराठी शब्द वापरायचा तर ज्ञानोबाची मेघ आहे. म्हणजे सात्विक असल्याशिवाय भगवंताला देता येत नाही आणि भगवंताला द्यायचं म्हणजे सात्विक असावंच लागतं. मला सांगा, आपण कधीतरी शिळी फुलं देवाला अर्पण करतो का? उष्टा स्वयंपाक देवाला नैवेद्य दाखवतो का? हे जर इतकं छोटं छोटं आपल्याला माहिती आहे तर राजस आणि तामस कर्म कोण भगवंताला अर्पण करील? हा वेडेपणा कोण करील? भगवंताला अर्पण करायचं म्हटल्यानंतर डोळे झाकून ते सात्विकच असलं पाहिजे हे सांगण्यासाठी 17वा अध्याय आहे. पण काय? तर कुरुष्व मदर्पणम, ते मला अर्पण कर असं भगवंत 9:27 मध्ये म्हणाले. ही गोष्ट स्पष्टपणे आपल्या लक्षामध्ये येते. आणि हे ध्यानामध्ये घेऊन हे 3 मुद्दे, व्यावहारिक, त्रिगुणांचं त्रैविध्य आणि आता म्हटल्याप्रमाणे ईश्वरार्पण करायचं की सात्विकच पाहिजे,
हे ध्यानामध्ये घेऊन 17व्या अध्यायाकडे वळू. 17व्या अध्यायाची सुरुवात अर्जुनानं मोठी मार्मिक केली आहे आणि बरोबर शब्द वापरायचं तर वास्तव केली. माझं अर्जुनाने एकदा विचारलं होतं की एवढं योगाचं तू कौतुक केलंच बाबा, पण कुठल्या ना कुठल्या कारणानं समज माणूस योग भ्रष्ट झाला, मध्येच त्याचं साधना खंडित झाली, तर फुटक्या ढगाप्रमाणे त्याचं काय होतं बरं? वास्तव प्रश्न आहे. इतकाच वास्तव प्रश्न आता इथं विचारलाय की आमच्यावर श्रद्धा आहे बाबा, आमच्यावर निष्ठा आहे बाबा, तू म्हणतोस तशी सात्विक आहे, पण आधीच्या अध्यायाच्या शेवटी तू म्हणाला होतास की सगळं शास्त्राला धरून केलं पाहिजे. मग ज्यांना शास्त्र येत नाही आणि ज्यांच्यापाशी निष्ठा आहे, जे शास्त्रात कच्चे आहेत पण ज्यांची भक्ती उत्कट आहे, त्यांचं काय होतं? त्यांनाही त्रिगुणांचा त्रास होतो का? त्यांनाही त्रिविध मानायचं का? हा प्रश्न अर्जुनाने विचारणं हीच मोठी हुशारी आहे. मी शब्द वापरतो अत्यंत मार्मिक आणि अत्यंत वास्तव असा अर्जुनाचा प्रश्न आहे. बरं, त्याला आधार आहे. अर्जुन काही उगीच विचारत नाही 17व्या अध्यायामध्ये, कारण 16व्या अध्यायाची शेवटी किती स्पष्ट सांगितलंय बघा. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम. वर एकदा म्हटलं शास्त्र प्रमाण आहे, पुढे म्हटलं तुला शास्त्राचं विधी विधान कळलं पाहिजे. किती श्लोक ठाम आहे. पुढे म्हटलं ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. तुला जर कर्म करायचं असेल तर शास्त्राची आज्ञा, शास्त्राचं विधी विधान, शास्त्राची संमती, शास्त्राचं ज्ञान हवं. मग अर्जुन लगेच विचारतो, ये शास्त्र विधी उत्सृज्य. अरे भगवंता, तू म्हणालास खरं की शास्त्राचा आधार घे म्हणून, पण कुठल्याही कारणानं, म्हणजे अज्ञान असेल, अनवधान असेल, गडबड गोंधळ असेल, काही कारण असेल, पण कुठल्याही कारणानं शास्त्रविधी जर उत्सृज्य झाला, त्या शास्त्रविधी जर आमच्या हातून चुकला तर आमची स्थिती काय होणार? ये शास्त्रविधी उत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषा निष्ठा तुका कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. आम्हाला सांग की जर त्यांच्या हातून शास्त्राची कोर पकडली गेली नाही, शास्त्र जर हातून सुटलं तर त्यांची अवस्था काय होते? का त्यांना फक्त तामसच म्हणणार, का राजसच म्हणणार, का सात्विकते ते उतरणार? शंका काय या लक्षामध्ये घ्या. त्यांचं काय होणार? काय होणार हा प्रश्न फार महत्वाचा आहे. आणि मग भगवंत त्याचं उत्तर दुहेरी दिले. भगवंत सांगणार आहे, अरे काय होणार याची काळजी तू कशाला करतोस? तू जेव्हा जन्मास आलास तुझी जी प्रकृती आहे त्या प्रकृतीनुसारच काय व्हायचं ते ठरलंय, कर्म विपाक सिद्धांत. पण त्यातून तू काय करणार? म्हणजे राजस तामस जरी कर म्हणाली प्रकृती, तर तू ठरवणार सात्विक करायचं म्हणून. प्रकृती तुझ्या ताब्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करणार, कारण प्रकृती ज्याच्या ताब्यात तो परमेश्वर तुला वश करून घे. त्या अडचण काय आहे का? खजिनदार जर ताब्यामध्ये असला तर खजिना ताब्यात आला की नाही, हा तो मुद्दा आहे. या दृष्टिकोनातून भगवंतानं उत्तर अगदी साधं स्पष्ट देऊन टाकले. पण अर्जुनाचा प्रश्न अत्यंत मार्मिक आहे की त्यांचं काय होतं? तेषां तुका निष्ठा सत्वम आहो रजः की तमः. भगवंतानं किती सुस्पष्ट उत्तर देऊन सांगितलं टाकलं बघा. श्री भगवान वाच त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती ताम शृणु. अर्जुना मोठा छान प्रश्न विचारला. शिक्षक म्हणून मला आनंद झाला. मी लगेच तुला थोडक्यात पण निसंदिग्ध उत्तर देतो. तू विचारतो शास्त्र विधी संपला जमला नाही तर काय करायचं? तर कशाला शास्त्राची काळजी करतोस? तुझ्या प्रकृतीची काळजी कर, तुझ्या स्वभावाची काळजी कर. आता शब्द येणार आहे स्वभावज. तुझ्या स्वभावातून जे जन्मास येणार आहे, तुझा जो स्वभाव आहे, प्रकृती तुला दिलाय, जन्मता जो तुला मिळालाय, त्याचा मुद्दा महत्वाचा आहे. शब्द बघा, त्रिविधा भवती श्रद्धा. अशी म्हटलं तशा काय मूळ मुद्दा आहे बरं? 3 गुणानुसार 3 श्रद्धा असतात का? हो असतात. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा. स्वभावजा स्त्रीलिंगी आहे, सा पण स्त्रीलिंगी आहे. आणि देहिनां म्हणजे कोण? देहवान लोकांचं, म्हणजे प्राणी मात्रांचं. जे प्राणी मात्र आहे त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार. आपण स्वाभाविक म्हणतो बघा, नैसर्गिक म्हणतो बघा, त्याच्यामुळे इतका खोल अर्थ आहे. स्वभाव दुरतिक्रमा म्हणतो, त्याच्यामध्ये हाच अर्थ आहे.
तर त्यांचा प्राणी मात्रांचा जो स्वभाव आहे ना, त्यानुसार ते त्रिविध असणारच हे वास्तव आहे. म्हणजे काय सांगू एका वाक्यात आपल्याला, राजस तामस असू देच नको असं म्हणता येणार. राजस तामस असणार. रामायण म्हटलं की राम सीतेवर रावण असणार, पण त्या रावणाला मारून रामाचा जय जयकार करायचा की नाही आपण ठरवायचं. तेवढ्यासाठी भगवद्गीता किती वास्तव आहे आणि किती ध्येयदर्शी आहे याचा विचार करा. म्हणून म्हणतात त्रिविधा भवती श्रद्धा तेही नामसा स्वभावजा. कसं बरं, सात्विकी राजसी चैव तामसी चेती काम शृणु. सात्विक असेल, राजस असेल, तामस असेल, पण ते काय असेल ते स्वीकार आणि स्वतःची प्रगती करायचा प्रयत्न कर. मागे सांगितल्याप्रमाणे आत्मा आत्म्याचा शत्रू होऊ दे नको, आत्मा आत्म्याचा मित्र होऊ दे, आत्मोष. पण हे कळायला एक छान उदाहरण ज्ञानेश्वरांनी दिले. म्हणजे काय बघा, खरं तर प्रकृतीचाही दोष नाही हो. त्या प्रकृतीनुसार आम्हाला मिळाला जो त्रिगुण असतो तो वाढवायचा का कमी करायचा हे आपण ठरवायला. हे तुम्हाला मला पटेल बघा. आमची एखादी गोष्ट घडली की मला राग येणारे साहजिक आहे, पण मी ज्या जागी बसलोय, जी परिस्थिती आहे त्यात राग मी आता व्यक्त करणं बरोबर नाही. मग राग मी आटोक्यात ठेवू शकतो की नाही? राग ही माझी प्रकृती आहे, पण आटोक्यात ठेवणे ही माझी संस्कृती आहे. संस्कृती भगवंताकडून मिळते. आता मी जे बोलतोय त्याला उदाहरण सांगतो. ज्ञानदेव छान उदाहरण देतात. अरे असं बघ ना, माणसाची श्रद्धा काय 3 प्रकारचीच असते. कुणाप्रमाणे? पाण्याप्रमाणे. पाणी म्हणजे जीवन नाही का? ज्ञानदेवजी असं आपल्या मनातलं बोलतात बघा, पाणी म्हणजे जीवन नाही का? पण ते जीवन काय करतं बरं? विषात घातलं तर मारक होतं, मिरीत घातलं तर तिखट होतं, आणि उसात खेळू लागलं तर गोड होतं. दोष पाण्याचा आहे. तसा दोष प्रकृतीचा नाहीये. त्या प्रकृतीनं काय दिलं त्यातलं काय टाळायचं आणि काय वाढवायचं ही गोष्ट महत्वाची आहे. आपण उसाच्या मागे धावूया, विषाच्या मागे धावूया नको. पुन्हा वास्तव लक्षात ठेवूया की मुळात हे असणारच. पुन्हा ज्ञानदेवांची ओळी आहे, जे प्राणी ये तव स्वभावे अनादि माया प्रभावे. शब्द बघा, अनादि माया. 18व्या अध्यायामध्ये बोलताना मी तुम्हाला लक्षात आणून देणार आहे, तो भ्रामयन शब्द वापरलेला आहे. मायेनुसार सगळे भ्रमतात म्हणून. आणि अनेक माणसं भ्रामयन याचा अर्थ भ्रम म्हणजे जी नेहमी भ्रम निर्माण करणारी माया असा अर्थ घेतात. ते तुम्ही सांगणार आहे आपल्याला की ती माया भ्रममूलक नाहीये, शक्तीमूलक आहे भगवंताची, जिची मदत घेतल्याने आपण मोठे होणार आहे. 8व्या अध्यायामध्ये माया याचा अर्थ फसवा फसवी असं नका घेऊ. माया अनादि माया आहे, मूळ माया आहे. भगवंताची ती शक्ती आहे, ती आहे म्हणून प्रकृती आहे, प्रकृती आहे म्हणून जग आहे, जग आहे म्हणून आपण सुखी आहोत, आनंदात आहोत. अहो भगवंताला एकट्यात राहूला नाही म्हणून त्यांनी जग निर्माण केलं. आपलं कसं एकट्यात राहावं? एकाकीसा न रमते म्हणून जग निर्माण केलं ना. ते गोडी जरा लक्षामध्ये घ्या की हे अगदी साहजिक आहे. म्हणून भगवंत म्हणतात, ज्ञानदेव म्हणतात, त्रिगुणाचे नि आगवे वळिले आहाती. हे वळलेलं आहे, कळलेलं आहे, ठरलेलं आहे, याच्याशी भांडण करण्यात अर्थ नाही. पण आपल्याला काय करायचं म्हणाल तर भगवंत लगेच पुढच्या अध्यायात सांगतात, श्लोकात सांगतात की मी फक्त सत्वाबद्दल बोलतो, रजतमाबद्दल बोलायचं कशाला? आणि मग सत्व शब्द का वापरायची किल्ली आपल्याला उलगडून दाखवतो की मग चिंतन खरं करू. काय म्हटले बघा, सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत. श्रद्धा मयोयम पुरुषो यो यत् श्रद्धा स एव सहा. अरे सगळा खेळ श्रद्धेचा म्हणजे सात्विकतेचा आहे, राजस तामसाचा नाही. पुनरुक्ती होतीये, पण एक वाक्य पुन्हा उच्चारतो. 3 असणार, पण तुम्ही काय निवडणार? तुम्ही सत्व निवडा ना. आणि तुम्ही सत्व निवडलं की तुमची श्रद्धा बदलेल, की तुम्हाला राजस तामसाचं भय नाही. आणि एक आश्वासन आहे की अरे माणूस माणूस म्हणून जन्मास आला की तो श्रद्धावानच असतो. किती खरं आहे मला तुम्ही सांगा. ते अगदी खरं आहे की माणूस माणूस म्हणून जन्मास आला की तो श्रद्धावान कुठं ना कुठं ती श्रद्धा असते. ती श्रद्धा सत्वानुरूप असावी. म्हणू शकताय सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत. ते सत्व काय ते लक्षात ठेवा. आता सत्वचे अर्थ या ठिकाणी 3 आहे. एक सत्व म्हणजे प्रकृती, कारण ओळख काय ती सोपी आहे बघा. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत. आधी शब्दार्थ घेऊया. श्रद्धा
कशी निर्माण होते बरं? आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार. काय वाद आहे का कुणाचा? त्रिगुण निर्माण होणार की नाही एवढंच वाटतं. अगदी शब्दार्थ घेतला काय? सत्वानुरूपा श्रद्धा भवती. आता थांबून जरा विचार करूया की सत्व याचा अर्थ प्रकृती याचा आपण इथे घेतला, पण सत्व याचा आणखीन एक अर्थ आपल्याला माहितीये. सत्व रज तम मधला सत्व आहे की नाही. मग सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत. हे अर्जुना, सत्वानुरूप श्रद्धा होऊ दे ना. पटते का बघा? प्रथम फक्त शब्दार्थ सांगितला, सत्वानुरूपा असते, पण आता सत्वाचा अर्थ बदलला. सत्व म्हणजे सात्विक ना. मग सात्विकानुसार ती श्रद्धा असू दे ना, विद्यार्थी घेऊया असू दे ना. आणि तिसरा अर्थ आणखी मोठा आहे. मी आपल्याला सांगितलंय अनेकदा की सत्व शब्द जर फोड करून घेतला सत अधिकत्व, तर त्याचा अर्थ ब्रह्म असा होतो. मग तुझी श्रद्धा ब्रह्मानुरूपा होऊ दे. तिथं भवती म्हणून फक्त वर्तमान काळ आहे, आपण त्याचा विद्यार्थ करूया ना. यासाठी 17वा अध्याय आहे ते सांगण्यात काय कौतुक आहे हो. हा, वास्तवतेचं कौतुक आहे, पण ध्येय सिद्धी दाखवण्याची गरज आहे. पण पहिल्या ओळीवर आधी थांबून विचार करण्याची गरज आहे आणि त्याला आधार दिलाय. बाबा, श्रद्धा सात्विक करता येईल कारण लक्षात ठेव, प्रत्येक माणूस जन्मतात श्रद्धाळू असतो. केवढं भगवंताचं आश्वासन आहे. आपण जर म्हटलं रज आणि तम मला टाकता येणार नाही, कशावरून? अरे श्रद्धा तुझ्याजवळ आहे ना. मग सत्वाची श्रद्धा म्हणून बघा, श्रद्धा मयोयम पुरुष. फार महत्वाचं विधान आहे. हे पुरुष जो असतो तो श्रद्धामयच असतो. पुन्हा थांबून विचार करायचा. पुरुष याचा अर्थ फक्त पुरुष, म्हणजे मेन नव्हे, वुमेन सुद्धा. मागे त्यांनी सांगितलंय की पुरुष शब्दाचा अर्थ पुरु म्हणजे देह त्याच्यात राहणारा. शब्द आधी बघा, पुरु म्हणजे देहधारी, म्हणजे स्त्री पुरुष दोन्ही. फक्त पुरुष श्रद्धामय असतो असलं नाही. पुरुष सत्ताक वगैरे काही नाही. पुरुष आणि स्त्री दोघही पुरुष आहेत, म्हणजे पुरु म्हणजे देहामध्ये राहतात आणि ती श्रद्धामय असतात. फक्त ती श्रद्धा कुणाची, कशावर हे ठरवण्याचा अधिकार तुला आहे. म्हणून सगळा पुढचा प्रपंच आहे की यज्ञ सात्विक कसा, यज्ञ दांभिक कसा, त्याग सात्विक कसा, त्याग दांभिक कसा. पुढचं सगळं काय त्याला विचार करा. पहिले 3-4 श्लोक आपण कधी कधी दुर्लक्ष करतो, म्हणजे वेळ खर्च पण मुद्दाम त्याबद्दल बोलतोय आणि चिंतन त्याच्यावर आपण करूया की श्रद्धामयोयम पुरुष. माणूस श्रद्धायुक्त असतो. ती श्रद्धा कशी असू दे, पुढे लगेच म्हणते या यत् श्रद्धा स एव सा. त्याची जशी श्रद्धा असेल तसा तो होतोच ना. मग तशी श्रद्धा असू दे. ठरवून टाकूया, श्रद्धा, आमची श्रद्धा सत्वयुक्त असते. अहो असू दे नव्हे, असते. आता भगवंत जरा आणखी खोलामध्ये उतरून दाखवून देत आहेत. अरे जगाकडे नजर टाक. भक्ती करायची म्हटलं तर माणसं भक्ती सुद्धा किती भिन्न भिन्न प्रकारे करतात. मी मागं तुम्हाला सांगितलंय, श्रद्धेपोटी भक्ती जन्मते आणि भीतीपोटी अंधश्रद्धा जन्मते. नीट लक्षात घेतलं पाहिजे. भक्तीपोटी श्रद्धाच जन्मते आणि भीतीपोटी मात्र अंधश्रद्धा जन्मते. किती तर माणसं देवाची भक्ती न करता यक्ष राक्षसांची भक्ती करतात, नवे भूत प्रेतांची भक्ती करतात. आणि माहिती आहे श्रद्धा मयोयम पुरुष सैव श्रद्धा भवती सहा. हे सगळं माहिती आहे. मग त्यांच्या मनात हा विचार काय येत नाही, मी भूताची पूजा करतो, मी भूतासारखा होणार, मी पिशाचाची पूजा करतोय, पिशाच्यासारखा होणार. पुढे मी सांगणार आहे तुकारामांच्या आधारे. श्लोकच बघा. यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसाः प्रेतान भूत गणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. सुरुवात तामसी लोकांनी केली, त्याचा तो उल्लेख केला की ते तामसी लोक काय करतात, प्रेत भूत. राजस काय करतात, यक्ष रक्ष, रक्ष राक्षस आणि यक्ष, यक्षांची म्हणजे तुमच्या यक्षांची किंवा राक्षसांची. आणि सात्विक मात्र पूजा कोणाची करतात, देवान. आता देवांचा अर्थ लक्षात घ्यायचा. इथं देवांचा अर्थ काय घ्यायचा बरं, 3 प्रकारे घेता येईल. एक देवान म्हणजे ज्ञानेश्वरांनी अर्थ घेतलाय वैदिक देव, आणि त्याने म्हटले आपल्या इंद्रियाला उपयुक्त ठरणाऱ्या देवांना वेदात वंदन आहे. की सूर्यनारायणाला वंदन का, माझ्या डोळ्याला प्रकाश दिसू दे. वाऱ्याला वंदन का, मला वारा मिळू दे वगैरे. उषा म्हणजे वैदिक देवता मी त्यात वाढवतो. वर्तमान काळातला कुणी देव मानत असला, अवतारी पुरुष, सत्पुरुष, भांडण नाही. फक्त सत्वभावानं करा.
पण ती मर्यादा सांगून पुढे असं म्हणायचंय की त्याच्यापेक्षा परमात्म्याची पूजा करणं ही खरी देवाची पूजा आहे. कारण देव शब्द घडलाय कसा, देव मध्ये जीव आहे, देव म्हणजे प्रकाश, जिथं प्रकाश आहे ते परब्रह्म आहे. वेदामध्ये सुद्धा परमात्म्याचं वर्णन करताना नेती नेती म्हटलंय, पण पुढे म्हटलंय प्रकाश युक्त आहे. योगी अरविंद हेच सांगतात, सगळे महापुरुष हेच सांगतात. म्हणून इथं देवांचा अर्थ मी तरी घेतो, देव म्हणजे परमात्मा. सत्वयुक्त माणसं परमात्म्याची पूजा करतात, राजस माणसं यक्ष राक्षसांची करतात आणि तामस मात्र भूत प्रेतांची करतात. गीतेला हे अमान्य आहे. अमान्य म्हणजे पुढचं दोन अमान्य. गीतेचा आधार तुकारामाने घेतलाय आणि तुकाराम स्पष्टपणे म्हणाले, जाखाई, जोखाई, मेसाई, मरी आई ह्या आमच्या गावात शिवेवर बसलेल्या देवता आहेत, त्यांची पूजा करायची का? त्यांची पूजा करणे सत्वगुणाचं लक्षण नाही असं तुकोबांनी स्पष्टपणे सांगितलं. तुकोबांनी म्हटलंय, अरे तहानच भागवायची तर डबक्यापाशी कशाला जातोस? त्यांना ओठही भिजणार नाहीत आणि तहान तर भागणारच नाही. त्याच्या नदीपाशी जा, समुद्रापाशी जा. तुकोबांनी त्या अभंगात आणखी म्हटलंय, समजा पाहुणा म्हणून जायचं तर नोकराचा कशाला जातोस? नोकर राजाकडे जाऊन भिक्षा मागणार आणि तुझा पाहुणचार करणार. पाहुणचारच करायचा आहे, घ्यायचा आहे तर राजाचा घे ना. हे सांगून तुकोबा म्हणतात, पैसा नव्हे नारायण, जगत पालक जग जीवन. केवढी गीता तुकोबा सारखे बघा. देवांची पूजा करा म्हणजे जगत जीवनाची पूजा करा, नारायणाची पूजा करा, यक्ष राक्षसांची नको. म्हणून 11व्या अध्यायात शेवटी जे वाक्य बोलणार आहे ते आता बोलतो. मग गीता शास्त्र आम्हाला काय सांगतं? सगळं नीट जरा ऐका. सर्वांतरयामी असणाऱ्या परमेश्वराची भक्ती कर. सर्वांतरयामी, जे जे भेटे भूत ते ते मानिते भगवंत. सर्वांतरयामी असणाऱ्या भगवंताचं तिथे यजन शब्द आहे, कारण गीते जगात यज्ञ होता. यजन भक्ती कर ही गीता शास्त्राने सांगितलेली सर्वश्रेष्ठ उपासना आहे. वाटतं आधी बोलायला नको. जाखाई जोखाईची कुणी करत असल्या तर आम्हाला भांडा द्यायचं कारण नाही, कर बाबा, पण मर्यादा लक्षात घे. हे मर्यादित आहे. पैसा नव्हे नारायण, जगत पालक जग जीवन. त्याची पूजा करूया हे सांगणं निश्चितपणे येणार. आणि म्हणून तू सत्वानुरूप शब्द बघा, सत्वानुरूप देवता पूजक हो. काय शब्द? सत्वानुरूप देवता पूजक हो. आणि जे नसतात त्यांचं काय होतं बरं? अरे काय होतं काय सांगू? पुढच्या 2 श्लोकामध्ये भगवंतानं इतकं तिखट, इतकं जळजळीत सांगितलं की मला वाटतं काही सांगायचं उरतच नाही. श्लोक क्रमांक 5 आणि श्लोक क्रमांक 6 मी 2 ओळी संस्कृत मध्ये सांगतो, मग मराठी गद्यात वाचतो. अशास्त्र विहितम घोरम तप्यन्ते ये तपोजनाः. आणि काय करतात? कर्षयन्त शरीरस्थम भूतग्रामम अचेतसः. अचेतसः म्हणजे अंतःकरण कळतच नाही ते बघा, स्वतःच्या देहालाही कष्ट देतात आणि स्वतःच्या देहामध्ये असणाऱ्या भगवंतालाही कष्ट देतात. तर विचार करा, अलीकडे टीव्हीवर त्याचं कौतुक दाखवतात की मला खरं अतिशय अस्वस्थ व्हायला होतं की गावाची जत्रा म्हणून त्या ठिकाणी जे काही चाललंय ते इतकं पुन्हा पुन्हा दाखवण्याची गरज आहे का? पण पुन्हा पुन्हा तो गळफास लावायचा, मानेला देवाच्या नावाने काहीतरी करायचं. विशेष शब्द आहे त्याला, उच्चारच नाही तर कुणाच्या पुन्हा भावना दुखवायच्या. मला येतोय तोंडात तो शब्द. पण हे काय चाललंय, काय मी त्याचं कौतुक वाढवलंय बरं? हे जर लक्षात घेतलं तर गीता हे सगळं नाकारते आहे की किती शब्द स्पष्ट आहे. स्वतःच्या देहालाही त्रास देऊ नको आणि देहामध्ये असणाऱ्या मलाही त्रास देऊ नको. मग जरा विचार करूया, आपण भगवंताला आतल्या त्रास देतोय, अंतरात्मा तृप्त झाला, तो अतृप्त कशाला करायचा? अंतरात्मा तृप्तच राहू दे ना. इतकं स्पष्ट त्या ठिकाणी ते शब्द बघा. जे लोक ढोंग आणि अहमपणा यानं भरलेले असतात, काय करून तिकडे बोलायचं? ढोंग आणि अहमपणानं भरलेले असतात. भोग, वासना आणि आसक्ती या विकारानं बरबटलेले असतात. त्या अध्यायात त्या श्लोकाचा अर्थ वाचतोय मी. आणि काय सांगितलं पुढे? सांगितलं पंचमहाभूतादी शरीरातले जे अंश त्यांना त्रास देतात. त्या पंचभौतिक देहाच्या आत असणारा जो मी का नाहीये? नक्की आहे. नाही तर बोलतोय याचा अर्थ आत आहे म्हणून बोलतोय. माणूस जिवंत याचा अर्थ परमेश्वर आहे तो आत. त्या मलाही कष्ट देतात. आणि नीट ऐका, शास्त्र विधीमध्ये न सांगितलेले घोर आचरण करतात
शास्त्र विधिम उत्सृज्य, इथली अर्जुनाची काळजी वेगळी आहे. आणि भगवंत सांगतोय अरे शास्त्र याचा अर्थ माणुसकी, शास्त्र याचा अर्थ नीतीशास्त्र. 1878 मध्ये म्हटल्याप्रमाणे ध्रुवा नीतीर मतीर मम, ही जी ध्रुवा नीती आहे, जगात कुणीच त्या नीतीला विरोध करत नाही, त्याला शास्त्र म्हणायचं. शास्त्र असे सांगते त्याचा अर्थ काय? आणि खरं शास्त्राची उपासना सांगितलेली नाहीये. मला सांगा पुराणामध्ये अशा उपासना कोण करतात? त्यांना भले तो आमचा महादेव प्रसन्न होतो, त्याचा काही इलाजच नाही, तो महादेव देवांचा दिवस आहे, पण कोण करतात? अनेक ह्या उपासना राक्षस मंडळी करतात असं आपल्याला हरदास सांगतात. त्याचं कारण हे आहे, ते मुळात शास्त्रामध्ये नाहीये. शास्त्र टाकून अशा प्रकारचे आसुरी वृत्तीचे करतात. थोडक्यात फार बोलून झालं, आता थोडक्यात सांगतो म्हणून भगवंत म्हणतोय आता मग असं जाऊ दे, किती बोलायचं बरं. आता आपण 4 गोष्टींच्या बद्दल बोलू. एक आहाराबद्दल बोलूया, दुसरं दानाबद्दल बोलूया, तिसरं तपाबद्दल बोलूया, वगैरे वगैरे. आणि भगवंताने मोठी छान गंमत केली आहे. त्याला माणूस नेमका कळलाय. एखादं म्हटलं यज्ञासाठी ये, नाही येणार, दानासाठी ये, नाही येणार, तपासाठी ये, नाही येणार, पण आज आमच्याकडे जेवायला ये, नक्की ये. म्हणून भगवंताने सुरुवात आहारापासून केली. मी पुढे आहार मी बोलणार आहे शेवटी, पण आहारापासून तुम्हाला दाखवून देणार आहे की एवढ्या मोठ्या 700 श्लोकामध्ये 4-5 श्लोक आहाराला द्यायचे, म्हणजे त्या खाना वगैरे चालवायची देत आपल्याला काय एवढी गरज आहे बरं? याचं कारण भगवंतानं स्वतःच वाक्य त्या ठिकाणी उच्चारले बघा, अरे बाबा माणसाला सगळ्यात प्रिय आहार आहे. केवढा मनकवडा तो योगेश्वर आहे बघा. वाक्य वाचतो मी तर, आता या सर्व प्राणी मात्रांना आवडणारा आहार देखील 3 प्रकारचा असतो. यज्ञ दान तपासत, पण पहिली ओळ बघा, आहार स्तोपी सर्वस्य त्रिविधो भवती प्रिय. सगळ्यांना आवडणारा जो आहार तो सुद्धा अर्थ आहे की नाही, तो सुद्धा 3 प्रकारचा असतो. पण मी तो शेवटी येणार आहे. आणि सुरुवातीला आपण यज्ञ दान तप घ्यायचंय, आणि मगाचा मुद्दा घेताना फक्त आपल्याला सात्विक घ्यायचंय. अन्याचा उल्लेख करतो मधून मधून आवश्यक त्या ठिकाणी, पण अन्य गोष्टी नुसत्या आपण नंतर वाचायच्या आहेत. त्याला इतकं जोर देऊन महत्व द्यायचं कारण नाही. सांगितलं नाही म्हटलं तर सांगितलं, पण सांगायचा हेतू मात्र सात्विकतेचा आहे, त्यात शंका नाही. पण इकडे जाण्यापूर्वी थोडस एक 5-10 मिनिटं मला भाष्य करायचंय. ते विनोबांसारख्यांनी केले ते करूया आणि श्लोकाकडे येऊया. पण आता आपल्याला क्रमानं यज्ञ दान तप आणि आहार सात्विकतेचा काय बघून ओम तत्सतकडे जायचं. हे 17वा अध्याय. आता मुद्दा असा की भाष्य काय कशा प्रकारचं आहे बरं, तर ते भाष्य यासाठी आहे की मुळात मी आता काय म्हणतो, तर 17वा अध्याय हा साधकाचा कार्यक्रम योग आहे. आठवतं ना बघा, हे परिशिष्ट आहे. साधकाचा कार्यक्रम योग आहे. मग साधक हा साधना करतो ना, आणि साधना म्हणजे पारमार्थिक साधना ना. मग भाष्यात पहिला मुद्दा असा की जर तुम्हाला मला सात्विक, सगळ्या शेवटी सात्विकता येणार आहे बघा, सोन्याची मोहर कुठली? सात्विकता. तर तुम्हाला सात्विकता हवी असेल तर पहिली गोष्ट भाष्यामध्ये लक्षात घ्या की काहीतरी नियम पाळल्याशिवाय पारमार्थिक साधना होणार नाही. नियमबद्ध असलं पाहिजे, नियमांकित असलं पाहिजे, नियम पाळले पाहिजे. उदाहरण सांगायचं तर नदी अत्यंत स्वतंत्र आणि मोकळी वाहते, सस्य श्यामला पृथ्वी निर्माण करते, पण नदी पूर आल्याशिवाय आपल्या 2 तटांचं बंधन ओलांडते का? मला सांगा. दुसरं उदाहरण सूर्याचं आहे. सूर्या इतका स्वतंत्र, सूर्या इतका मोकळा, सूर्या इतका आपल्या भाषेत सार्वभौम, भौम मध्ये भूमी आहे, पण सार्वभौमचा अर्थ कळतो म्हणून सांगतो, सार्वभौम दुसरा कोणी आहे. पण जरा त्याचा राग सुरू झाल्यावर आपला उन्हाळा कसा बदललाय आणि काय आपली तलखली चालली आहे त्याचा आपण अनुभव घेतोय. तो बिचारा नीट वागतोय म्हणून आम्ही नीट जगतोय. जरा त्यांना मागं पुढे केलं तर काय होते आपल्या लक्षामध्ये येते ना. पण इतका असून, इतका स्वतंत्र, इतका मोकळा असून सूर्या इतका नियमित आणि कोणी आहे का? मला दाखवा. आपण पंचांग सांगू शकतो, ग्रहण सांगू शकतो, अमक्या वेळा अंक होणार म्हणतो, बिचारा सूर्य ऐकतो. हा ते आम्ही शास्त्रात सांगतो ठीक आहे, पण सूर्य ऐकत नाही की ते घडले असं. आणि सूर्य किती मोठा आहे. गीतेच्या आपण मागं बघितलंय 4थ्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं की हा जो समत्व योग आहे तो मी विवस्वते, म्हणजे सूर्याला प्रथम सांगितलं, सूर्यानं तो मनूला सांगितला,
म्हणून तो इक्ष्वाकुला सांगितला. म्हणजे भगवंताला सगळ्यात लाडका योग सांगायला एक अर्जुन भेटला आणि सुरुवातीच्या काळात कोण भेटला? सूर्य भेटला. त्या मनूचाही गैरसमज करून घेऊ नका. मनू याचा अर्थ मनन करणारा. मनू हा ऐतिहासिक आहे मला माहिती आहे, पण मनूचा अर्थ दुसराही आहे. मनू म्हणजे मनन करणारा माणूस. म्हणून आपण मानव आहोत. त्या मनूपासून आपण मनन केलं पाहिजे. पण मग सूर्य किती मोठा बरं भगवंताने जर प्रथम त्याला सांगितलं तर ते जितके नियमांकित आहेत तेवढे पाहिजे. हेच पांडुरंग शास्त्री आठवले आपल्याला स्वाध्यायाचे सांगतात की माणसाच्या जीवनात काहीतरी करार पाहिजे. प्रवाहापतीत आपलं काय चाललंय ते आपलं चाललंय, ह्याला अर्थ नाही. नियमांकित असलं पाहिजे, नियमबद्ध असलं पाहिजे. भाष्यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की यज्ञ दान तप ह्या तिघांना मिळून एकच नाव देता येतं आणि ते यज्ञ देता येतं. काय म्हणतोय बघा, यज्ञ दान तप आणि आहार. कारण आहार सुद्धा जठराग्नीलाच देतो आपण, जे अग्नियज्ञच आहे. त्या सगळ्याला मुळे नाव देता येतं आणि ते नाव द्यायचं कारण आपण जन्मताच 3 संस्था घेऊन येतो आणि त्या 3 संस्थांचं ऋण फेडण्यासाठी 17 अध्याय आहे. त्याला यज्ञ दान आणि तप म्हणतात. कुठल्या 3 संस्था बरं? तर मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा माझ्या आत्म्याभोवती परमात्म्याचा जो जीवात्मा अंश माझा आहे त्याच्याभोवती शरीर गुंडाळलं गेलं. ही पहिली संस्था. हे शरीर माझं अस्तित्वात आलं, मला जन्म मिळाला, त्याच्या आगे मागे म्हणजे आई वडील भाऊ बहीण अख्खा समाज होता. ही दुसरी संस्था. आणि हा समाज ज्या ठिकाणी राहतो अशी सृष्टी आहे कुणीतरी, पृथ्वीच नव्हे, पृथ्वीच्या बाहेरही काहीतरी आहे, ही तिसरी संस्था. त्या 3 संस्था आपण सगळी माणसं नेहमी झिजवत असतो. ते झिजवणं भरून काढणं म्हणजे यज्ञ. त्यासाठी दान, त्यासाठी तप आणि त्यासाठीच आहार. कारण मी आहार केला नाही तर माझा देह चालणार नाही. देह चालणार नाही तर मी लोकांची सेवा कशी करणार? देहाची शिडी नसेल, अध्यात्माची गुढी उभारणार कशी? देह साधन आहे, प्रभूच्या ओठावरची मुरली आहे. हे जर लक्षामध्ये आपण घेतलं तर त्या 3 संस्थांची आपण झीज करतो की भरून काढण्यासाठी यज्ञ दान तप आहे. हा भाष्याचा दुसरा मुद्दा लक्षात घ्या. तिसरा मुद्दा असा की आपण खरंच भरून काढायला पाहिजे का? झीज होती का? विचार करा. प्रत्येक ठिकाणी झीज. आपण सृष्टीचा विचार केला, सृष्टीचा, तर यज्ञ जर तुम्ही करणार नाही तर सृष्टीची झीज भरून जाणार नाही. आता यज्ञाचा अर्थ प्रथम लक्षात. मागं मी माडीवर म्हणजे त्या हॉलमध्ये बोलत होते, एक वाक्य बोलत होतो, आठवतं का बघा? दुसऱ्या अध्यायावर बोलताना यथा विहाय की असा एक परमात्मा आहे, हा शोध आमच्या ऋषी मुनींना लागला. हा गौरी शंकर हिमालयासारखा शोध आहे. तसं मी आता विधान करतो. वेदामधला यज्ञ आम्हाला नीट कळत नाही, पण वेदामध्ये यज्ञ ही संकल्पना ज्या वैदिक ऋषींनी शोधून काढली त्यांच्या बुद्धिमत्तेचा परमोच्च बिंदू आहे. कारण यज्ञ म्हणजे आहुती आणि आहुती म्हणजे त्याग. तर 17वा अध्याय कळेल. यज्ञ म्हणजे राजस्वी यज्ञाबद्दल नाही आपण बोलत आहे, पुत्र कामेष्टी यज्ञाबद्दल नाही बोलत आहे. असं तरी विचार आहे, ज्यांना करायचं तर हुशार करू दे. पण यज्ञ शब्दाचा अर्थ आहुती आणि आहुती शब्दाचा अर्थ त्याग. आणि विचार करा, सृष्टी ही जर झिजत नसती तर यज्ञाची गरज नव्हती. पण शेतकऱ्याला कळतं की जी माझ्या वाडवडिलांची जमीन आहे ती वर्षानुवर्ष मी कसतोय, तिचा कस कमी होतोय, ही झीज भरून काढण्यासाठी मी नांगरट केली पाहिजे. नांगरट केल्याने जमीन उकलली जाईल, तिच्यामध्ये सूर्यप्रकाश साठेल, सूर्यप्रकाश साठल्यानं ऑक्सिजन प्राणवायू मिळून जमीन कसदार होईल, मी खत घातलं पाहिजे. हा यज्ञ नाही का? हा कृषी यज्ञ आहे. जलचक्र आपण ज्याला म्हणतो ते किती यज्ञ आहे बघा. नद्या आणि समुद्राची वाफ होते, वाफेचे ढग होतात, ढगातून पाऊस पडतो आणि पुन्हा नद्यात तुडंब वाहू लागतात. विचार करा, वाफ फक्त समुद्राचीच होत नाही, नदीच्या पाण्याची पण होतीच की, आणि पुन्हा नदीलाच मिळते. यज्ञ हा सृष्टीसाठी असतो, दान हे समाजासाठी असतं आणि तप आपल्या शरीरासाठी असतं. किती सोपं आहे. दान समाजासाठी का? आपण खरंच विचार करा की देवानं आपल्याला जे काही दिलं ते माझ्या कर्तृत्वानं दिले, बरोबर आहे हो. जरा देवान तुला कर्तृत्वापेक्षा जास्त दिले का? जरा स्वतः विचार कर. तर तुम्ही नशीब म्हणाल, माझं नशीब मिळालं म्हणाल, पण जरा विचार कर. नाही हो एवढं सगळ्यांना मिळत. आणि जर सगळ्यांना मिळत नसेल तर तू काही द्यायला नकोस.
म्हणून दान शब्दाची पाणिनीनं केलेली व्याख्या आहे. दान मध्ये दाय दायच्छ देणे, याचा अर्थ पाणिनी म्हणतो, विनोबा म्हणतात समविभागा. समविभागा म्हणजे समान विभागणी. दान याचा अर्थ मी दुसऱ्याला देतो, मी त्याच्यावर उपकार करत नाही, त्याचं माझ्याकडे शिल्लक आहे ते मी देतोय. विश्वस्त ही कल्पना गांधीजींनी आणली ट्रस्टी बद्दल, ती यासाठी माझ्याजवळ संपत्ती आहे ती माझी नाही आहे, मी विश्वस्त आहे, मला द्यायचंय लोकांना, मी ट्रस्टी आहे. ट्रस्ट का गीता धर्मात ट्रस्ट आहे. ट्रस्ट कशासाठी? देण्यासाठी, दान घेण्यासाठी नाही, दान घ्यायचं दुसऱ्या द्यायला. तुम्ही मध्ये फक्त एजंट आहात, पोस्टमन आहात, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. जाऊ दे. दान समविभागा आणि तप. खरं विचार करा, आपण शरीरामधलं मन झिजवतो, आपली वाणी झिजवतो, आपली बुद्धी झिजवतो आणि झिजलेलं भरून काढायला परंपरेने सांगितले तप कर. आपण 10 वर्षापूर्वी ज्या पुस्तकावर उत्तम बोलत होतो, 10 वर्षांचे पुस्तक आठवेन असं होतं की मी वाचन पुन्हा केलं पाहिजे. तप आहे, तप आहे. माझ्या मनात, माझ्या वाणीत, माझ्या शरीरामध्ये जी झीज होते ती भरून काढायला तपा इतका सुंदर मार्ग कुठला नाही. 17व्या अध्यायामध्ये तप आहे. शरीरासाठी तप, समाजासाठी दान, सृष्टीसाठी यज्ञ, या सगळ्यांसाठी आहार. आणि आता महत्वाची मोहर, हे सगळं कसं पाहिजे बरं? सात्विको. यज्ञ सात्विक पाहिजे, दान सात्विक पाहिजे, तप सात्विक पाहिजे. राजस तामस आहे पण आम्हाला नको. वास्तवता नाकारत नाही, अंधार आहे पण आम्हाला नको, इतकं ते म्हणणं आहे. भाष्य आपण लक्षामध्ये घेतलं. आता एक एक श्लोकाचा विचार करत आपण जाऊ. असा विचार केल्यानंतर सुरुवातीला मी क्रम ठरवलाय तो असा: यज्ञ, दान, तप आणि आहार. यज्ञ म्हणजे मला श्लोक मागं पुढे करावे लागते. यज्ञ, दान, तप आणि आहार. यज्ञ कसा करावं बरं? त्या यज्ञाबद्दल राजस तामस सात्विक या वादात न जाता यज्ञाचा आत्ता जो मी अर्थ सांगितला, यज्ञ म्हणजे त्याग, यज्ञ म्हणजे आहुती, एवढं लक्षात ठेवून श्लोक क्रमांक 11 वाचा. एवढं लक्षात ठेवून वाचा की त्या ठिकाणी मोठी मोहर उमटवलेली आहे की बाबा यज्ञ करणं याचा अर्थ फळाची अपेक्षा न करता जो करशील तो यज्ञ आहे. काय गंमत आहे बघा. राजसूय यज्ञ करतो म्हणणं त्याचा अर्थ यज्ञ न करणं. कारण यज्ञाचा अर्थ काय? त्याग. पुत्र कामेष्टी करतो म्हणजे इष्टी इच्छा आहे तर मनात ठेवून करतोय, तो यज्ञ नाही आमच्या भाषेत. तुमच्या भाषेत आहे पण आमच्या गीतेच्या भाषेत यज्ञ नाही, तर यज्ञ म्हणजे त्याग. आणि त्याग म्हणजे फलत्याग. लोकमान्य हे बोलतायत निष्काम कर्मयोग. त्याग याचा अर्थ म्हणजे आपल्याला माहिती आहे ना बघा, पैशाचं दान हे सगळ्यात कमी प्रतीचं दान आहे. पैसा देणं दुसरा उचलून सगळ्यात कमी प्रतीचं मानलं गेले आपल्या परंपरेत. कष्ट, तप, बोलणं हे अधिक महत्वाचं आहे. पैसा काय देता येतो, येतो आणि जातो, हस्तांतर असतं फक्त. हा मुद्दा लक्षात घ्या आणि मग हा श्लोक बघा. अफला कांक्षीभिर यज्ञो विधी दृष्टो य इज्यते यष्टव्य मेवेति मनस समाधाय स सात्विक. यज्ञाची व्याख्या सात्विक यज्ञाची किती सुंदर केली आहे. फळाची इच्छा न करता, बघा फलत्याग, फळाची इच्छा न करता यज्ञ करणे आपले कर्तव्य आहे असं समजून. करता येईल का पुत्रकामिष्टी? यज्ञ करणे माझे कर्तव्य असे समजून. पुढे काय म्हटलंय? शांत मनानं. तुमच्या मनात लोभ जागा असला तर मन अशांत होणार. मग यज्ञात काय चुकतंय का, अमुक काय होतंय का आपल्याला माहिती आहे ना. इंद्र शत्रू वर्धस्व म्हणून शब्द आहे, तो उलटा सुलटा म्हटल्याबरोबर उलटू सुलटू झालं. मंत्र यासाठी महत्वाचा आहे. मग तो ब्राह्मण नीट मंत्र म्हणतोय की नाही, तरी यजमानी गेला खड्ड्यात. ही सारखी भीती मनामध्ये घेऊन जर आपण बसायलो तर काय होणार? शांत मनानं. आणि पुढे म्हणतंय जो शास्त्र विधीप्रमाणे यज्ञ केला जातो, शास्त्रविधी नाकारत नाहीये, शास्त्र शास्त्रविधी अटी आहेत सगळ्या. शास्त्र विधीप्रमाणे जो यज्ञ केला जातो त्याला सात्विक यज्ञ म्हणतात. एक उदाहरण मी सांगतो अधिक पटेल. कशाला म्हणतात तो सात्विक यज्ञ? ज्ञानेश्वरांनी विचारलंय, आपण सगळे हिंदू घरात मागं नाही तर पुढं तुळस नसेल तर ते हिंदूचं घर नाही आम्हाला वाटत. किंवा किंबहुना मराठी माणसाला, बाहेरचं मला एवढं माहिती नाही, पण मराठी माणसाला तरी तुळस लागते. ज्ञानेश्वर विचारतात, तुम्ही जेव्हा तुळस लावता, काय प्रश्न छान आहे बघा, तुम्ही जेव्हा तुळस लावता त्या तुळशीच्या झाडापासून फुलं किती मिळतील?
फळं किती मिळतील आणि सावली केवढी बरं वटवृक्षासारखी मिळेल म्हणून तुळस लावतात का? मला वाटतं या प्रश्नाचं परिकरण्यात काही बोलाय नाही. जर आपण तुळस लावत असले तर काहीही मिळत नाही तुळशीकडनं. वारकरी जी तुळशीची माळ घालतो ती तर खोडाची असते, ते जाऊ दे. पण फुलं, फळं आणि मुख्य सावली, झाडं कशासाठी लावायची? सावलीसाठी. देती तुळस सावली. अहो, तुळस जे देते ती 3 गोष्टीच नाहीये. तुळस मनाला समाधान देते आणि तुळशीचं एक पान रुक्मिणीचं पारडं सत्यभामेपेक्षा अधिक महत्वाचं ठरवतं. श्रीकृष्णाची तुला करायची म्हटलं तर अहो ती तुळस आहे. एवढं उदाहरण लक्षात घेतलं तर यज्ञ सात्विक तुळशीच्या पूजेसारखा म्हटलं ते जास्त बोलायला नको. हे झालं यज्ञाबद्दल. यज्ञाच्या पुढे जर आपण जायचं म्हटलं तर दानाकडे गेलं पाहिजे. आणि दानाकडे जाताना श्लोक क्रमांक 20 त्यातलं एक चरण तर आपल्या सगळ्यांना पाठच असतो. देशे काले पात्रे च, जो सगळ्यांना पाठ असतो तो इथला गीतेतला आहे. दातव्य मितीय दानम दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. त्याला सात्विक दान असं म्हणतात की जे योग्य स्थळी, योग्य काळी आणि पात्र अपात्र पाहून. हे महत्वाचं आहे. नाही तर महादेव वर देतो रावणाला, हे वरदान नाहीये, ही वंचना आहे. तर हे जर लक्षामध्ये घेतलं तर योग्य स्थळी, योग्य काळी, पात्र पाहून दान देणं एवढं सगळं आपल्याला माहिती आहे, वादच नाही. पण गीता मानसशास्त्र सांगायला बसली. म्हणून गीता आधी 2 ओळी सांगते त्या फार महत्वाच्या आहेत की दान करणे आपले कर्तव्य मानून आणि ज्याने आपल्यावर उपकार केला नाही त्याला दान करणे आवश्यक आहे. केवढा अर्थ भरलाय मला तुम्ही सांगा. आता आमच्यावर ज्यानं उपकार केला त्याला मी दान करत सुटलो, ते परतफेड केली पाहिजे तुमच्या कृतज्ञता आहे असं म्हणूया, पण तुम्ही दानशूर करणं नव्हे. म्हणून अनुपकारिणे, गीता शब्द कसा वापरते? अनुपकारिणे. ज्यानं उपकार तुमच्यावर केलेला नाही, जे खरं बोलायचं ओळखीचाच नसा पाहिजे माणूस तो. कारण ओळखीच्या माणसांना काय काय मिळेल आणि काय काय नाही त्यांची हिशोब मनात ताजे असतात. हे काही नको. अनुपकारिणे. आणखी ती साधी बघा, दातव्यम इति मत्वा. हे मला द्यायचंय. आता पडते का बघा, दानम समविभाग. समाजामध्ये पैशाची समान वाटणी करणं याचा अर्थ दान. आणि काय सांगू मी आपल्याला, वेदामध्ये इंद्रापेक्षा सुद्धा वरुणाला जास्त किंमत आहे. कारण वरुण हे काम करतो. ऋग्वेदामध्ये नेहमी म्हटलं जातं इंद्रा कॉन्कर्स अँड वरुणा रूल्स. इंद्र मिळवून आणतो आणि वरुण त्याची समान वाटणी करतो. त्यामुळे एक उदाहरण सांगू. आईला कळत असतं की समोरच्या आपल्या खाद्यापैकी जास्त भूक कुणाला लागते आणि कमी भूक कुणाला लागते. तिथं कुंती भीमाला जास्त वाटा देते, नकुल सहदेव रागवत नाही. हे महाभारतात आहे का नाहीये मला सांगा. म्हणून दान करताना सुद्धा दातव्य मितीय दानम दीयते अनुपकारी. हे फार महत्वाचं आहे. आणि ती छान गोष्ट आहे की दान करताना मनाची प्रसन्नता पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. ती मनाची प्रसन्नता पाहिजे. हे कशावरून बरं? आता अंधाराकडे जाऊया म्हणजे प्रकाशकडे. अंधाराकडे जायचं म्हणजे 21व्या श्लोकाकडे जायचं. त्यातले शब्द बघा, दीयतेच परिक्लिष्टम. राजस म्हणून दान कसं करतो? स्वतःच्या मनाला यातना होऊन द्यावंच लागते. आता करणार काय, घे बाबा, सुटलो एकदा. क्लेश शब्द काय आहे? दीयतेच परिक्लिष्टम. परी आहे पुन्हा, उपसर्ग आहे. परिक्लिष्टम. मग उलट करूया आता प्रकाशाकडे म्हणूया दीयतेच अपरिक्लिष्टम. तुम्हाला जर सात्विक दान करायचंय ना तर यातना होऊन उपयोगी नाही. आणखी एक गंमत सांगतोय, कारण गीतेचा अभ्यास करताना वाक्य मला फारच आवडलं. त्यांना म्हटलं, अरे अपरिक्लिष्ट म्हणजे काय माहितीये का? देणाऱ्या दात्यालाही यातना होऊन उपयोगी नाही आणि एवढंच दान द्यायला येणाऱ्या याचकाला हेलपाटे घालायला लावले तर त्यालाही क्लेश झाले, तेही बरं नाही. ही गीतेची जीवन घेता मला फार छान वाटली. खरंय की नाही? क्लेश माझ्या मनाला देण्याचे आणि घेणाऱ्या माणसा सारख्या खेपा. पण आश्वासन तर देऊन बसले, पण न जावं तर आपलं चुकेल, मग आलाच नाही म्हणतील. थोडी गंमत आहे. आणि संस्था चालवणाऱ्याला जास्त कळतं व्यक्तीपेक्षा की आपण नाही गेलो संस्थेचं नुकसान आहे. माझं नुकसान होऊ दे, पण संस्थेचं कसं काय करायचं?
कळते तुम्हाला सगळं. आता मुद्दा असा, हे परिक्लिष्टम म्हणजे जे राजस मध्ये आहे ना ते नाही की सात्विकम, म्हणजे आता कळेल का मी बाकीचं बोलत नाही एवढंच का बोलतो, असं आणखी गंमत दाखवणार. तर हे कळलं आम्हाला, सात्विक दान अशा प्रकारचं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचे मी 3 श्लोक खर्च करणार आहे तपासाठी. आता मी एकच केला, पण शरीराचा संबंध जास्त आहे. गीता जीवन गीता आहे. दान आणि यज्ञ कधीतरी जमते ना काहीतरी करतील, पण तप रोज करतो आपण. पण तप किती प्रकारचं? शारीर, मानस आणि वाङ्मय. वाणीनं तप करायचं, शरीरानं तप करायचं आणि मनानं तप करायचं, आणि ते सात्विक करायचं. गीता किती खर्च करते बघा, आणि आपण त्याला जास्त खर्च केलाच पाहिजे. म्हणून आता जाऊया श्लोक क्रमांक 14, 15 आणि 16. श्लोक क्रमांक 14, 15 आणि 16. 14व्या श्लोकामध्ये शारीर आहे, 15व्या श्लोकामध्ये वाङ्मय आहे, आणि 17व्या श्लोकामध्ये पुन्हा एकदा 16व्या श्लोकामध्ये मानस आहे. आणि हे कमी पडलं म्हणून 17व्या श्लोकामध्ये पुन्हा एकदा सगळं सांगितलं. आता हे सगळ्याच लागू पडतं, कपालाच नाही, दानाला पण पडतं, फक्त सगळ्याला पडतं. ते बघूया. हा वेळ खर्च करणं आवश्यक आहे. आणि या दृष्टीने आपल्या लक्षात येतं की शारीर तप कसं बरं. तर शारीर तप पहिलं म्हणजे जे पाय बघून आपल्याला नमस्कार करावासा वाटेल तेव्हा नमस्कार केला पाहिजे. जे पाय बघून नमस्कार करावासा वाटणार नाही ते करू नको, पण नमस्कार करावासा वाटला तर नमस्कार केला पाहिजे, ही कृतज्ञता आहे. हे सांगण्यासाठी गीता पहिला शब्द लिहिते बघा, देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम. कशाला बरं? पूजन म्हणजे पूजा कर, नमस्कार कर. कुणाकुणाला? देवाला कर, द्विजाला कर, गुरुला कर, आणि प्राज्ञ म्हणजे विद्वानाला कर. पूजनमचा अर्थ आदर सत्कार घेतला तरी चालेल. आदर सत्कार करणे शारीर तप आहे. काय म्हटलंय बघा, शारीर तप आहे. कुणाचा आदर सत्कार? कुणाकुणाचा? देवाचा करतोच. द्विज म्हटले शब्द फार महत्वाचा आहे. 2दा त्याचा जन्म होतो, म्हणजे एकदा आईच्या पोटातून आणि एकदा मुंज झाल्यावर, गुरुकुळी गेल्यावर. ते तर ब्राह्मण म्हटलेलं नाही, द्विज म्हटलंय. तर त्या ठिकाणी देव आहे, द्विज आहे, गुरु आहे, वादच नाही, आणि प्राज्ञ आहे. प्राज्ञ म्हणजे विद्वान. आपण कधी वाईला गेलात तर तर्कतीर्थांची ती जी पाठशाला आहे त्यांच्या गुरुने स्थापन केली आहे, ती प्राज्ञ पाठशाला. प्राज्ञ शब्द फार सुंदर आहे, ज्याच्यात प्रज्ञा असते तो प्राज्ञ. आणि म्हणून देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम. आणखी काय बरं? शौचम आर्जवम. शुचिरभूतपणा पाहिजे. शारीरिक तप आहे ना, म्हणून आंघोळ केली पाहिजे. शुचिरभूतपणा, आणि फार महत्वाचं आर्जवम म्हणजे सरलता. अर्जुनाचा गुण रुजू, उजू, ज्ञानेश्वरीच्या भाषेमध्ये उजू, सरळ असणं बरं, सरळ. पुढे म्हणतंय ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप. आता खटकायला होतं ब्रह्मचर्य, कारण गीता जीवन गीता म्हणतात. मग मी जसं करंदीकरांचं वाक्य वाचून दाखवतो म्हणजे आपलं एकदम सुटका होते. जसं करंदीकर स्पष्टपणे असं म्हणतात की ब्रह्मचर्य हे कशाला म्हणायचं. अगदी पृष्ठ सांगतो, पृष्ठ क्रमांक 517. त्याच्यावर ते म्हणतात ब्रह्मचर्य म्हणजे काम भावना शास्त्रोक्त रीतीने मर्यादित करणे म्हणजे ब्रह्मचर्य. काम भावना शास्त्रोक्त रीतीने मर्यादित करणे म्हणजे ब्रह्मचर्य. फार महत्वाचं आहे, अधिक त्यावर बोलायला नको. हे आहे शारीर तप. पुढे जाऊया वाङ्मय. वाङ्मय शब्द आपण लिटरेचर वगैरे काय अर्थानं वापरतो, पण वाङ्मय म्हणजे वाणीनं बनलेलं. वाणीनं, वाङ्मय. आता वाणीनं बनलेलं काय पाहिजे बरं? किती छान. मला का मी गीतेला जीवन गीता म्हणतो? अहो, नेहमी आपण कसं बोलावं हे सांगितलंय. गीता सांगते शब्द बघा, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत् स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. सगळे शब्द महत्वाचे आहेत. पहिल्या चरणामध्ये म्हणजे पहिल्या ओळीमध्ये 2 भाग आहेत, फार छान आहेत बघा. अनुद्वेग करम वाक्यम पण सत्यम. अनुद्वेग कर म्हणजे दुसऱ्याच्या मनाला न टोचणार, उद्वेग अनुद्वेग निर्माण करणार. पण नुसतंच गुढी गुढी बोलायचं का? पुढे सत्यम म्हटलंय म्हणजे खरं बोललं पाहिजे. नाही तर उलटा दोष आहे तुमच्याकडे, काही कळणारच नाही समोरच्या माणसाला. सगळंच चांगलं जे काही चांगलं नाही. तर अनुद्वेग करम वाक्यम
मनाला न टोचणार पण सत्यम. आणखी पुढे सांगितले गोड बोला प्रिय, पण लगेच म्हटलंय हितम, कल्याणकारक बोला, त्याचं अंतिम कल्याण व्हायला पाहिजे. साधं उदाहरण आहे, चिडलेली आई मुलाला मारताना बघून बाहेरचा माणूस जर म्हणाला काय हिंसाचार चाललायचा म्हणून, तर त्याच्या लक्षात येत नाही इतकं मारतीये आई म्हणून तो मुलगा उद्या चांगला होणार आहे. नाही तर तो चोरी करणारा माणूस आईच्या कानाला जो चावला तशी गोष्ट घडेल. म्हणजे तुमचं प्रिय गोड बोलणं पाहिजे, पण हितकारक पाहिजे. अंतिम हित, तात्पुरतं घेऊच नका, अंतिम हिताचं पाहिजे. हे गीता सांगते. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम च यत्. आणि आता फार महत्वाची गोष्ट आहे, स्वाध्याय म्हणजे स्वाध्याय अभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. आता गडबड कशी होते बघा, स्वाध्याय पण शब्द आहे आणि अभ्यास पण शब्द आहे. आणि खूप त्यानंतर स्वाध्यायाचा अर्थ अभ्यास करतो. खूप मंडळी स्वाध्यायाचा अर्थ अभ्यास करतात, चुकी नाहीये. कारण स्वाध्यायाचा अर्थ नेमका आहे स्वनियत स्वकर्म. अभ्यास नाहीये, स्वनियत स्वकर्म. मग तरुण मुलाचं, शाळा कॉलेज जाणाऱ्या मुलाचं नियत कर्म काय? अभ्यास. म्हणून स्वाध्याय. स्वाध्याय महाविद्यालय, बरोबर आहे. तर स्वाध्याय याचा अर्थ स्वनियत स्वकर्म, आणि पुढे अभ्यासाचा अर्थ अभ्यास. आणि त्याहीपेक्षा आणखी उंचीवर जायचं गीतेला, तर स्वनियत स्वकर्म म्हणजे भगवंताची भक्ती. स्वनियत स्वकर्म म्हणजे काय? माणसाचं स्वनियत कर्म काय? श्रद्धामयोयम पुरुषा म्हटलं ना, ती श्रद्धा सात्विक पाहिजे ना. म्हणजे माणूस म्हणून जन्मास आला, नर असेल तर नारायण व्हायचा प्रयत्न कर. मग स्वाध्यायाचा अर्थ बदलला की नाही? मग का मग पांडुरंग शास्त्री स्वाध्याय शब्द उच्चारता लक्षात येतं की नाही? हे टप्पे असतात, सगळे आवश्यक असतात, पण जरा खोलात गेलं पाहिजे. तर स्वाध्याय याचा अर्थ स्वनियत स्वकर्म, आणि अभ्यासाचा अभ्यास हे करणं म्हणजे वाङ्मय. वाङ्मय मग माझी उदाहरण सांगितलं, 10 वर्षापूर्वी जे पुस्तक मला मुखोद्गत होतं त्यात आठवेन जर होत असेल तर पुन्हा वाचलं पाहिजे. वाचलं पाहिजे, काही चूक नाही त्याच्यामध्ये. कारण वाङ्मयाचं तप पाहिजे, शरीराचं तप पाहिजे, आणि याहून सुंदर मानस. आद्य शंकराचार्य काय अनेक स्तोत्र लिहिली आहेत. क्षमापण स्तोत्रासाठी उत्तम स्तोत्र अनेक आहेत. टेंबे स्वामी दत्त महाराजांच्याबद्दल लिहिलंय, अनेक आहेत. त्या सगळ्यात जर तुम्ही नीट वाचलं तर फलश्रुतीवर शब्द येतो, देवा मला तुझी मानस पूजा करायची आहे, मानस पूजा करायची आहे, मानस पूजा करायची. कारण षोडशोपचार पूजेला बंधन आहे, मानस पूजेला मन आहे, आणि ते प्रत्येकाजवळ आहे. केवढी समता आहे. आणि मानस म्हणून स्पष्ट म्हटले बघा, मनानं देवाची पूजा कशी करायची? तप करायचं ना. मन प्रसाद सौम्यत्वम मौन मात्म विनिग्रह भाव संशुद्धी रित्येत तपो मानस मुच्यते. त्याच्या भाव शुद्धीबद्दल ज्ञानेश्वरांचे वचन मी सांगणार आहे, थोडं सुंदर आहे. पण त्याच्या आधी बघा कसं, कशाला म्हणायचं मानस तप? खरंच विचार करा, देवाची मानस पूजा करायची आहे मला. सकाळी उठून माझं मन कसं पाहिजे? मन प्रसाद, मन प्रसन्न पाहिजे. आणि म्हणून खूपदा सकाळीच करा म्हणतात, कारण दिवस जसा वर जाईल तर संसाराच्या कटकटी सुरू होतात. झोपून उठलेला असतो, सकाळ जरा बरी असते का? सकाळ लक्षात घ्या, पंच उषत्काली असा आपल्याकडे शब्द आहे. कशासाठी येतो? मन प्रसाद शक्य, मन प्रसन्न असणं शक्य आहे. तर मन प्रसाद. आणखी काय? सौम्यत्व, म्हणजे मगाचं उग्रतोप चालेल का? सौम्यत्व. पुन्हा काय म्हटलंय? मौनम, आत्मविनिग्रह, आत्मसंयम पाहिजे. पुन्हा आमच्या गडबड. ज्या पद्धतीने स्वाध्यायाचा अर्थ आम्ही काहीतरी वेगळा घेतो, तसा मौनचा अर्थ आम्ही गप्प बसणे असा घेतो. मौनचा अर्थ गप्प बसणे आहे, पण एक अर्थ आहे. मौनचा खरा अर्थ आहे मुनी सारखे वागणे. मौन शब्द घडलाय कसा? मुनीपासून. मुनी काय करतो? मनन करतो. ते नीट लक्षात घ्या. ऋषीला ऋषी का म्हणतात? त्याला पुढचं दिसतं. ऋष धातू आहे, पुढचं बघणं, दिव्य दृष्टी, तो ऋषी असतो. आणि मुनी कोण असतो? मनन करतो. त्या मुनीचं वैशिष्ट्य काय? मौन. आणि खरंच विचार करा, ठरवून जर अर्धा पाऊण तास मौन पाळलं ना, तर तुम्ही सगळे मनानं नक्की अंतर्मुख होता. नक्की होता. करून बघा प्रयोग. नाही बोलायचं कोणाशी. अर्धा पाऊण तास. फिरायला जाताना माणसासारखी बोलतात, फिरायला जाताना तरी मौन पळ की. तर मौनम त्याचा अर्थ मुनी सारखं वागणं. मग कळेल मानस तप. कारण मानस मध्ये पुन्हा मनच आहे.
तर मुनीसारखं वागलं पाहिजे, भाव संशुद्धी पाहिजे, त्याला तप म्हणतात. आता भाव संशुद्धी कशी बरं, काय म्हटलंय बघा, भाव संशुद्धी म्हणजे भाव संशुद्धीच, त्याचा अर्थ सात्विक भावच, भाव संशुद्धी म्हणजे सात्विक भावच. आणि ज्ञानेश्वर ओवीमध्ये उदाहरण देतात, ओवी वाचून उदाहरण सांगतो कसं पाहिजे भाव संशुद्धी. म्हणून तये मानसी, मानस तपाबद्दल चाललंय, म्हणून तये मानसी भाव शुद्धीची असे आपैसी रोम शुची जैसी तळ हातासी. ज्ञानेश्वर मागाच्या तुळशीसारखं विचारतायत, असा एखादा माणूस दाखवा की त्याच्या तळ हातावर केस आहेत, तळ हात रोमांचित झाले, तळ हातावर जसा केस संभवत नाही तसं माझ्या मनामध्ये अशुद्ध भाव संभवत नाही. तळ हातावर रोम जर येणार असतील, रोमन मूळ शब्द आहे संस्कृत, केस रोमन न अर्धा, मराठीत रोम, नंतर रोमांच, रोमहर्ष, तर त्यात नाही. तर तळ हातावर रोम नाही ना, मग तळ हातावर रोम नाही, इतका शुद्ध भाव असला पाहिजे असं ज्ञानेश्वर जेव्हा म्हणतात तेव्हा कळतं. आणि भगवंताला राहवत नाही म्हणून या 3 तपाबद्दल काय आणि मागच्या सगळ्याबद्दल काय, पुन्हा तो मोह उमटवतो की सगळं तप बाबा फलाकांक्षी न होता. गीता आपला मुद्दा सोडतच नाही बघा, फलत्याग फलत्याग फलत्याग. तरी 5000 वर्ष सांगून आम्ही विसरतोच आहे पुन्हा. तर फलत्याग 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 कितींदा सांगायचं, 17व्या अध्यायामध्ये तेच आहे. श्रद्धया परया तप्तम तपस्तत त्रिविधम नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. कृष्णाची गंमत अशी की एकातून सुटला तर दुसरंच अडकवतो. म्हणजे अफलाकांक्षी म्हणून कदाचित करणार नाही, पण पुन्हा युक्तही म्हटलं. युक्त याचा अर्थ समत्व योगी. मग बघितलं 6व्या अध्यायात आपण, युक्त म्हणजे समत्व योगी, म्हणजे फळही टाकलं पाहिजे आणि योगही कळला. समत्व म्हणजे काय, सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभू जया जय. किती एकमेकात भरलेलं आहे बघा. म्हणून म्हटलं अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. मला वाटतं बघा प्रत्येका 17वा श्लोक सात्विकतेचे विवेचन करतो. मग ते फक्त त्या तपाबद्दल नाहीये, दानाबद्दल पण आहे, यज्ञाबद्दल पण आहे, आणि ज्याच्याकडे जायचंय त्या आहाराबद्दल सुद्धा आहे. आता 4था मुद्दा, मग अशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांना प्रिय असणारा आहार. तर त्या आहाराबद्दल बोलताना भगवंताने इतका छान श्लोक आला. मी पुण्यामध्ये ते हॉटेलमध्ये हा श्लोक बघितला, मला भरता आलं, म्हटलं वा इतकी पोचली आहे, बरं झालं चला. आणि चांगल्या त्रितारांकित पंचतारांकित, कारण गीतेचा काय संबंध आहे असं वाटावं, पण मी बघितले श्लोक, हा आता वाचतोय तो, बरं वाटलं जरा. आणि तो श्लोक खरंच फार सुंदर आहे. त्या श्लोकावर मला 5-10 मिनिटं बोलायला लागणार आहे. आणि विनोबांचं वाक्य सांगतो. विनोबा म्हणतात, एवढ्या छोट्या गीता ग्रंथामध्ये आहाराबद्दल इतकं भगवंत का बोलताय. विनोबांना प्रश्न पडला, मी तुम्हाला मला पडायला काय हरकत नाही. बघूया काय काय म्हटलंय बरं. अहो एका श्लोकात सगळं सांगून टाकलंय. आयुष्यत्व बला रोग्य सुख प्रीती विवर्धना रस्यः स्निग्धः स्थिरा हृद्या आहारः सात्विक प्रियाः. सात्विक प्रिय, ज्याला सत्व म्हणजे सात्विक गुण प्रिय आहे अशा माणसाचा आहार कसा असतो बरं. एकेका शब्दात चांगली मात्रा आहे. पहिलं आयु, तुमचा आहार आयुष्य वाढवणारा पाहिजे. आणखी काय पाहिजे, सत्व वाढवणारा पाहिजे, बळ वाढवणारा पाहिजे. आरोग्य म्हणजे तुम्हाला आजारी पाडून उपयोगी नाही, आरोग्य वाढवणारा पाहिजे. तुम्हाला तो सुखकारक पाहिजे. तुमच्या मनात स्वतःबद्दल इतरांबद्दल प्रेम निर्माण करणारा पाहिजे. सगळ्याला एक शब्द आहे विवर्धना, हा अनेक वचन आहे, असा तो पाहिजे. आणखी काय पाहिजे, रस्य, हा म्हणजे त्याच्यात रस पाहिजे. त्यात रस पाहिजे म्हणजे भाजीत रस असतो तो रस पण पाहिजे, रसरशीत पण पाहिजे. रसचा अर्थ रुचकर असा येतोय आहे. आणि खरं सांगू, रस्या म्हणजे जेवताना जेवणात लक्ष पाहिजे, तर ते जेवण अंगी लागतं का, तो रस्य हा पाहिजे. रस्य हा, आणि पुढं म्हणतंय स्निग्ध हा. आता वादाचा विषय आहे. तेल तूप कोणी म्हणतात घ्या, कोणी म्हणतात घेऊ नका, कोणी म्हणतात याच्या इतकं चांगलं काही नाही, कोणी म्हणतात त्याचं नाव सुद्धा काढू नका, कागदावर लिहू नका, वगैरे वगैरे. टीव्हीवर तर रतीब घातला जातो, आपण बघतोय. आणि आपलं डोकं आता भ्रमिष्ट व्हायची पाळी आहे. जास्त बोलायला नको, गीता काय म्हणते ते लक्षात घ्या. थोडं स्निग्ध असायला पाहिजे. माणसाचं बोलणं पण स्निग्ध पाहिजे, जेवण पण स्निग्ध पाहिजे. रथकीत काय उपयोगी, वगैरे वगैरे. तर रस्य हा, स्निग्ध हा फार छान आहे. स्थिरा,
म्हणजे तुमचा आहार तुमच्या शरीरात मुरणारा पाहिजे, लहान मुलाला बाळसं आलं पाहिजे, पचनी पडलं पाहिजे. हा स्थिरा शब्दाचा अर्थ आहे. आणि हृदय तो अतिशय गोड वाटला पाहिजे, मनाला प्रसन्न करणं. हृदय म्हणतो ना, काय भाषण झालं, हृदय. तर हृदय म्हणजे मनाला प्रसन्न करणारा पाहिजे असा आहार काय असतो बरं, सात्विक प्रिय. आता विनोबांच्या आधारे बोलत जाऊया. एवढ्या सगळ्या कसोट्या सांगितल्या. 8वा श्लोक सांगायचा बोललो, विसरलो. 8वा श्लोक. तर 8व्या श्लोकामध्ये एवढ्या सगळ्या कसोट्या सांगितल्या. असा आहार कुठला मिळणार बरं, तर क्रमांक 1, देवाने दिलेला जो फलाहार आहे तो सगळा याला लागू पडतो. तुम्ही खरंच फलाहार घेऊन बघा. मला तर आमच्या भागात एक व्यक्ती माहिती आहे, 40-45 वर्षाची फक्त फळावर होती आणि मोठा राजकीय नेता होती. म्हणजे काय कटकट असतं बोलायला असतं, फक्त फळ. 40-45 वर्ष मी पाहिले त्या माणसाला. मोठा राजकीय नेता, सांगली कोल्हापूर भागात. मुद्दा काय, फलाहार. आता कोणी म्हणतील फळ महाग, काय बोलायलाच नको, भाजी पण महागच आहे. बरं जाऊ दे. शाकाहार हे सगळ्यांना मान्य. मग पहिलं फलाहार, नंतर शाकाहार. पुन्हा गीतेला कुणाला सोडायचं नाहीये तर कुणी मांसाहारी म्हणाला नाही, आम्हाला हे सगळं पाहिजे, आम्हाला तामस म्हणून असं बाजूला काढू नका. मग त्यांच्याकडे शब्द आहे समतोल. समतोल 7 दिवसातले 6 दिवसांनी 1 दिवस जरा ठरवून टाका मनाशी. पण ह्या अटी लावून तुम्ही करा असं सांगणं आहे. असं या श्लोकाचा अर्थ जाणकार लावतात. विनोबाई तसाच लावतात. आता विनोबा म्हणतात नाही, फक्त शाकाहार. आणि विनोबा पुढे जे सांगतात ते मी सांगतो विनोबांचं म्हणून पटलं तरी घ्यायचं, सोडून द्या. कारण मांसाहारी माणसं काही कमी नाही आहेत, मांसाहार असणं चूकही नाहीये, शाकाहाराचा डिंडिम पेटला पाहिजे असंही नाहीये. आता घडतं असं खूपदा, तसं मला काही करायचं नाही. पण विनोबा काय म्हणतात, ज्ञानदेव काय म्हणतात ते फक्त आपल्या समोर ठेवतो आणि माझा शाकाहारपेक्षा समतोल या शब्दावर जास्त विश्वास. आता शाकाहार म्हणून विनोबा काय म्हणतात, आता विनोबांचे शब्द बघा. विनोबा स्पष्टपणे सांगतात, अरे जसा आपला आहार असतो तसे शरीरातले धातू बनतात, आणि जसे शरीरातले धातू बनतात तसे आपल्या मनात भाव निपजतात. आता विनोबाने सांगितलेला क्रम आहे. जसं जेवण, आहार, तसे शरीरातले धातू. बरं धातू असतातच म्हणून शरीरामध्ये आपल्या तेज राहतं. तर त्या धातूनुसार मनातले भाव. तर शाकाहारी असणं की तो अहिंसक असेल, तो प्रेमळ असेल वगैरे वगैरे. दुसरं ज्ञानेश्वरांचं उदाहरण आहे. ज्ञानेश्वर म्हणतात भांड घेतलं आणि तापवलं तर आतलं पाणी तापवावं लागतं का? भांड तापलं की भांड्यातलं पाणी तापतं. तसं तुम्ही जो आहार घेतलात, आणि आज जठारणी बसलेलाच आहे, तर जो तुम्ही आहार घेतलात त्या आहाराचा तसा धातू, पुन्हा शब्द तोच आहे, तसा धातू बनणार आणि त्या धातू सारखं एका अर्थान तुमचं फळ होणार, असं त्यांचं म्हणणं आहे. आता शेवटचे 2 म्हणले. विनोबा कशाच्या आधारे म्हणतात की आहाराला एवढं महत्व दिले म्हणून? एक गोष्ट अशी की आहाराला पहिल्यांदा नंबर दिला म्हणून महत्व आहे. आणि दुसऱ्याला नीट बघा, श्लोक क्रमांक 8, श्लोक क्रमांक 9, श्लोक क्रमांक 10 आणि श्लोक क्रमांक 27 सुद्धा तिथे आहाराचा संदर्भ थेट नाहीये, पण अप्रत्यक्ष आहे. आता मुद्दा असा, तर विचार करा, मुद्दा असा की यज्ञ, तप आणि दान यांच्या पंक्तीला आहाराला सुद्धा 3 श्लोक दिले पाहिजेत की महत्व काय? यज्ञ मोठा आहे, दान मोठा आहे, तप मोठा आहे, तेवढा आहार मोठा आहे का? नाहीये. तो शरीराशी संबंधित आहे, मनाशी नाहीच आहे, समायशी नाहीच आहे, माझ्या शरीराशी संबंधित आहे, म्हणून मी महत्व देते. कुठल्या कारणाने ते म्हणतात ते लक्षात घ्या. आणि मग एक शेवटचा मुद्दा सांगतो. उपनिषद मात्र शाकाहाराची प्रसिद्धी आहे. विनोबाचा शाकाहारी काय ते उपनिषदाचा आधार आहे. उपनिषदातलं स्पष्टपणे वाक्य असं आहे, अगदी स्पष्ट संस्कृत मध्ये आहे, आहार शुद्ध सत्व शुद्धी. उपनिषदाचं वाक्य आहे आहार शुद्ध. तुझा आहार शुद्ध असेल. आता शुद्ध म्हणजे काय? सात्विक. सात्विक म्हणजे काय? शाकाहार. तर आहार शुद्ध सत्व शुद्धी. आणि पुढे उपनिषद सांगतात म्हणून विचार केला पाहिजे, सत्व शुद्ध. तुझं मन जर सात्विक झालं तर ध्रुवा स्मृती. ध्रुवा म्हणजे कायम टिकणारी, स्मृती म्हणजे स्मरण शक्ती. हे उपनिषद म्हणतात. आहार शुद्ध असू दे, स्मरण शक्ती वाढेल. आणि शुद्ध आहार याचा अर्थ परंपरेनं शाकाहार किंवा समतोल आहार पाहिजे तो घ्या. पण आहाराला महत्व का?
तर मानवी जीवनाला महत्व आहे गीतेमध्ये, म्हणून आहाराला महत्व, हा शेवटचा मुद्दा. पण हे सगळं आपण जर करायचं ठरवलं तर सात्विक करायचं की नाही, शंकाच नाही. हे सगळं आम्हाला सात्विक करायचं. आता मगाचा माझा मुद्दा लक्षात घ्या. साधकाचा कार्यक्रम सांगायचा आहे ना, मग साधकाचा कार्यक्रम सांगताना तो मला सात्विकच सांगितला पाहिजे. म्हणून सात्विक आहार, सात्विक दान, सात्विक यज्ञ आणि सात्विक तप. पण अर्जुन विचारत नाहीये, पण भगवंत सांगतायत की हे करायला मार्ग काय आहे बरं. हा, आहाराला सुद्धा आपण जेवायला बसल्यानंतर एक श्लोक म्हणून जेवण सुटतो, अन्न हे पूर्ण ब्रह्म. कशासाठी अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलं की जे आता आपण बोलणार आहे ओम तत्सत, त्या ब्रह्म तत्वाची आठवण होते. मला एक सामाजिक संस्था माहिती आहे, त्यांचे कार्यकर्ते वेगळंच म्हणतात, वदनी कवळे घेता नाम घ्या श्रीहरीचे म्हणतातच, पण बरोबर शेतकऱ्यांनी दिलं म्हणून मिळालं, कष्टकऱ्यांनी दिलं म्हणून मिळालं. माझ्या ताटात असा एक सुंदर मराठी श्लोक आहे, मला तो आवडतो. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्मच्या पुढे कृतज्ञता व्यक्त करतोय की शेतकरी आहे म्हणून आपण आहोत, ही कष्टकरी आहेत म्हणून आहोत, अंगावर वस्त्र घालतो म्हणजे गिरणी आहे, कामगार कुठे आहे म्हणून सगळंच काही प्रयोगशाळेतून तयार होत नाही. हे लक्षामध्ये आपण घेतलं तर अन्न आहार घेतानाही ओम तत्सत, अन्न हे पूर्ण ब्रह्म, दानालाही तपालाही. आणि याचं कारण आता जाऊया शेवटच्या त्या 23व्या श्लोकापासून. ओम तत्सत ही भगवंताची स्वाक्षरी आहे, ओम तत्सत ही भगवंताची सही आहे. माणसापेक्षा चेकवरच्या माणसाच्या सहीला जास्त किंमत असते बँकेत. तीच पडताळून बघतात, माणूस समोर उभा असला तरी सुद्धा. तसं ओम तत्सत हे ब्रह्म बरोबर ओळखतं, दुसरं ओळखत नाही. सुरुवात करूया 23व्या श्लोकापासून, आपण शेवटपर्यंत जायचंय. ओम तत्सत, ओम तत्सत इति निर्देशो ब्रह्मण स्मृतः. त्याच्या आधी लक्षात घ्या, रामकृष्ण हे भगवंताचे अवतारी देवाची नावं ऐतिहासिक आणि पौराणिक आहेत. रामकृष्ण ही देवाची नावं, आपल्याला अत्यंत प्रिय असणारी नावं ही ऐतिहासिक आहेत, पौराणिक आहेत, वैदिक नाहीत. वेदात विष्णू आहे, वेदात सगळे देव आहेत, विष्णू आहे, शिपिविष्ट विष्णू असा त्याचा उल्लेख आहे. आणि आपण जर ऋग्वेद आणि अन्य वाचलेत तर विष्णू, वाक्य जरा नीट लक्षामध्ये घ्या, गौण देवता आहे. वेदामध्ये विष्णू ही गौण देवता आहे, आधी त्याला बोलत नाही. तर वैदिक देवतांचा विचार करताना रामकृष्ण नाहीत. ओम तत्सत, तर ओम तत्सत हे वैदिक संज्ञा आहे, तो आमच्या समर्पणाचा मंत्र आहे, ते भगवंताला प्रिय असणारं नाव आहे, ते परमात्म्याचं संक्षेपानं केलं वर्णन आहे. जशी माझी सही, माझी सही म्हणजे मीच ना, संक्षेप. तर ओम तत्सत हे संक्षेपानं केलं वर्णन आहे. आणखी ऐका, ती ब्रह्म निर्देशक संज्ञा आहे. मी ओम तत्सत म्हटलं, ब्रह्मार्पण मस्तु म्हटलं, कृष्णार्पण मस्तु म्हटलं, तर मी संज्ञा उच्चारली ब्रह्माची की ऐका, तुमचं पुढचं प्रत्येक काम ब्रह्मतत्वाच्या आठवणीनं सुरू झाल्यानं ते चांगलं सात्विकच होणार. तो आहार असो, तो यज्ञ असो, ते दान असो, ते तप असो, सुरुवात ब्रह्माच्या नावानं करा. ओम तत्सत. आणि ते ओम तत्सत किती अर्थ भरलाय आपण बघूया, तो भगवंतानं सांगितलं. पण पहिला मुद्दा ब्रह्म संज्ञा, ब्रह्मशक्ती. ज्ञानेश्वरची ओळी वाचून दाखवतो ओम बद्दलची, ते म्हणतात ब्रह्मशक्तीच आहे. आता ओम कसा आणि कधी निर्माण झाला बरं. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मण त्रिविधा स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहितः पुरा. पूर्वीच्या कालखंडामध्ये ब्रह्मदर्शक संज्ञा म्हणून 3 गोष्टी निर्माण झाल्या. काय काय बरं. एक ब्राह्मण, दुसरे वेद आणि तिसरे यज्ञ. तर थोडंसं आठवतंय का बघा, माझा आपण 3ऱ्या किंवा 4थ्या श्लोकामध्ये प्रजापतीने यज्ञ निर्माण केला आणि सांगितलं की तुम्ही अभ्युदय करून घ्या. परस्परम भाव यंतः असे शब्द या ठिकाणी आले. हे सगळं आठवा. अशी मी बोलायला ते विसरलो, म्हणून यज्ञ महत्वाचा आहे. प्रजापती ब्रह्मदेवानं यज्ञ निर्माण करून तुमच्या ताब्यात दिला आणि सांगितलं परस्परम भावयंतः. विचार करा, दानम संविभागा म्हणजे काय. दानम संविभागा म्हणजे काय. परस्परम भावयंतः.
अरे सगळ्यांचं कल्याण झाल्याशिवाय माझं कल्याण कसं होणार आहे? अंतिम कल्याण होईल का माझं सगळे बुडले आणि मी एकटा वाचलो? चालेल का? म्हणून ज्ञान रामदासांना 9व्या-10व्या वर्षी प्रश्न पडला, चिंता करतो विश्वाची. हे ध्यानामध्ये घेतलं तर ओम ब्रह्म हे सगळं सांगताना तिघांचा उल्लेख केलाय. ब्राह्मण, वेद, यज्ञ. वेद म्हणजे ज्ञान, यज्ञ म्हणजे त्याग, आणि ब्राह्मण हा उल्लेख काय आहे बरं? कशासाठी ब्राह्मणाचा उल्लेख त्या ठिकाणी? जसं करंदीकर म्हणतात की ते ब्राह्मणा नाही आहे, ते ब्रह्मण आहे. पण मला प्रश्न असा पडतो की ब्रह्मण हा जर असेल हे तृतीया, तर पुन्हा तेनची गरज काय? दोनदा तृतीया कशाला आणेल भगवंत? त्याची ब्रह्मणा नसावं, ते ब्राह्मण असावं. आणि मग मी त्याचा अर्थ करतो, ब्रह्म कळायला शिष्य लागतो, ब्रह्म कळायला गुरु लागतो, आणि ब्रह्म कळायला त्याग लागतो, तर ब्रह्म कळतं. ब्राह्मण इथं शिष्य आहे, वेद इथं गुरु आहे, आणि यज्ञ इथं त्याग आहे. आणि या तिघामध्ये ब्रह्म आहे असं ब्रह्मदेवानं प्रजापतीने सांगितलंय. हा अर्थ अधिक पटणार. ब्राह्मण हा शब्दाचा अर्थ ब्रह्मज्ञ. मागे द्विजा म्हटलं नाही का? त्याला परमार्थाची जिज्ञासा निर्माण झाली ना, तो शिष्य ना. पण शिकवायचं कुणी? वेदांनी. उपनिषद म्हणजे वेदच आहे, उपनिषदे वेदांत आहे. म्हणजे गुरु पाहिजे, आणि हातातून काय घडलं पाहिजे? यज्ञ घडला पाहिजे, जे काय घडला पाहिजे. म्हणून तिन्ही दृष्टीने बरोबर आहे. असं बघा, ओम तत्सत असा 3 प्रकारचा ब्रह्माचा निर्देश केला जातो. त्या निर्देशाप्रमाणे पूर्वी प्रजापतीने ब्राह्मण निर्माण केला, वेद निर्माण केला, आणि यज्ञ निर्माण केला. ठीक. आता ह्या तिघापेक्षा सुद्धा अधिक महत्वाचं आहे ओम तत्सत. जे ब्रह्मज्ञ, वेद आणि यज्ञ, याच्यामध्ये महत्वाचं काय आहे? ओम तत्सत. तर समजून घेण्याची गरज आहे, खूपच चांगला आहे. ओमचा अर्थ काय, तत्चा अर्थ काय, आणि सतचा अर्थ काय? नीट बघूया. खरं बोलायचं तर सत फार महत्वाचं आहे, ओम तत् नाही. मी शेवटी वाक्य उच्चारण्याच्या आधी उच्चारतो, बोलणं संपताना उच्चारण्याच्या आधी उच्चारतो. सत्य हे विशेष आहे, आणि आधीची 2 विशेषण आहे. ओम तत्सत मध्ये ओम ही विशेषण आहे, तत् हेही विशेषण आहे, आणि सत हे विशेष आहे, म्हणजे नाम आहे. म्हणून साधू भावे, सद्भावे, सदिती असा एक श्लोक खर्च केले त्यासाठी. तर त्याला काय अर्थ नाही त्या श्लोकाला. सत महत्वाचा आहे. बरं, आता क्रमांक जरा समजून घेऊया. तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततम ब्रह्मवादिनाम. म्हणूनच ब्रह्मवादी लोकांनी, वरचे ब्राह्मणा, म्हणूनच ब्रह्मवादी लोकांनी यज्ञ, दान, तप अशी शास्त्र विहित कर्मे ओम इति उदाहृत्य, ओम असं म्हणून सुरू केली. किती ओमला महत्व आहे बघा. वर जे ब्राह्मण सांगितले त्याने यज्ञ, दान, तप करताना ओम न सुरुवात केली. कारण मी पुढे सांगणार आहे, ओम म्हणजे अस्तित्व, ओम म्हणजे असलेपणा, ओम म्हणजे पॉझिटिव्ह क्रमानं. ओम तत्सत म्हणजे ओमला फार, म्हणजे ओम, ओंकारावर तर 2-4 व्याख्यान देता येतात, पण तो ओम 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 जो अत्यंत महत्वाचा आहे ना, या ठिकाणी त्या ओम न सुरुवात करायची. चतुश्लोकी भागवत म्हणून एकनाथांचे छान ग्रंथ आहे, मराठीत आहे. ते म्हणतात, अरे ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण करताना सुद्धा ओम म्हटलं, म्हणून सृष्टी चांगली निर्माण झाली. का आणखी पुरावा पाहिजे? मग ब्रह्मदेवाला सुद्धा ओम म्हटल्याशिवाय सृष्टी निर्माण करता येत नाही. मग तुम्हाला मला आहार, दान, तप, यज्ञ करताना ओम म्हणायला नको? मग ओम ओम इति उदाहृत्य, ओम असा उल्लेख करून हे सगळं केलं पाहिजे. ओमला इतकं महत्व आहे. ओम तत् आणि सत जे पुढे बोलण्याचे आता घेतो. ओम तत् सत म्हणजे मंत्र आहे बघा. ओम तत् सत म्हणजे मंत्र आहे, आणि तो मंत्र म्हणजे ब्रह्मशक्ती आहे असं ज्ञानेश्वर म्हणतात. ओम म्हणजे ब्रह्म आहे, ब्रह्मशक्ती आहे. ओम तत्सत हा मंत्र आहे. त्यांचे शब्द असेल बघा, ओवी क्रमांक 342. शब्द ऐकण्यासारखे आहे. तरी सर्व मंत्रांचा राजा
अहो ज्ञानेश्वर म्हणतायत ओम तत्सत हा सर्व मंत्रांचा राजा आहे. आपण जर ज्ञानेश्वरी वाचलीत 18 अध्यायाच्या शेवटी गेलात तर गीतेलाही मंत्र भगवती आहे असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं. मंत्र भगवती, भगवती म्हणजे देवी, पण मंत्र भगवती. मोह महिषासुर मर्दिनी. महिषासुर कोण असुर मारला? मोहाचा. तर तो झाला आता अर्जुनाला पण आणि दुर्योधनाला पण आणि धृतराष्ट्राला पण. मोह हे जर ध्यानामध्ये घेतलं तर मंत्र भगवतीची गीतेला म्हणतात आणि ओम तत्सतला मंत्राचा राजा म्हणतात. आणि काय पाहिजे? ओळी बघा, तरी सर्व मंत्राचा राजा तो प्रणव आदि वर्ण बुधा. प्रणव म्हणजे ओंकार, ओम. पुढे म्हणतात आणि तत्कारूप तो तुझ्या तत्. आणि पुढे म्हणतात तिजा सत्कारू. त्यात पुन्हा कोटी आहे, इजा बिजा आणि तिजा. फक्त ओम म्हणायचं नाही, तुझ्या पण पाहिजे, तिजा पण पाहिजे. ओम तत्सत हा मंत्राचा राजा आहे असं ज्ञानेश्वर म्हणतात. मी मग चर्चा करायचं कारणच नाही. पण एवढं सगळं ओम तत्सत म्हणत असताना पुन्हा गीता जोडून घेते. तुला ओम कळलं बाबा, पण ओम नंतर सत अजून कळायचे. मध्ये तत्ची काय गरज आहे? नुसतं ओम सत म्हटलं तर चालेल. ओमचं इतकं कौतुक केलं, सत हे विशेष आहे म्हणून सांगितलं, मध्ये ते तत् कशाला? विचार करा, तत् जर नसेल, ते जर नसेल तर फलत्याग नाही. फलत्याग नाही की गीतेच्या परीक्षेत आपण नापास. फलत्याग 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 म्हणजे तत्. असं म्हटलं जातं तर राष्ट्रसेवा करायची असेल तर माझं नव्हे, इदम न मम राष्ट्राय स्वाहा. हे शब्द काय उच्चारतोय बघा, इदम न मम राष्ट्राय स्वाहा. अशी माणसं उभी राहिल्याशिवाय खरी राष्ट्रसेवा होत नाही. आणि आपल्या भारतात एक संस्था अशी सेवा करणारी आहे, ओम राष्ट्राय स्वाहा. हे जर लक्षामध्ये आपण घेतलं तर त्या ओमला, त्या तत्ला किती अर्थ आहे. माझं नव्हे तुझं, मी नव्हे तू, हे फार महत्वाचं आहे. मी नव्हे तू. म्हणून तत्चा अर्थ नीट लक्षात घ्या. तत् म्हणजे त्याग, तत् म्हणजे अनासक्ती, तत् म्हणजे अलिप्तता, तत् म्हणजे फलत्याग. म्हणून तत्ची गरज. शब्द बघूया. तदित्य नभिसंधाय फलम यज्ञ तपक्रिया दान क्रियाश्च विविधा क्रियन्ते कोण? मोक्षकांक्षी विधी. तुला जर मोक्ष पाहिजे असेल, नराचा नारायण व्हायला पाहिजे असेल तर काय कर? मोक्षार्थी लोकांकडून फलाची अपेक्षा न ठेवता. किती सोन्याची मोहर आहे बघा तत् शब्दात. फलाची अपेक्षा न ठेवता काय काय कर? यज्ञ कर, तप कर, दान कर इत्यादी कर्मे तत्ने केली जातात. म्हणजे ओम म्हटलं तरी पुरे नाही, सत म्हणायचंय. तत् म्हणण्याची गरज आहे, कारण पुन्हा सांगतो, ओम म्हटलं अस्तित्व आलं, पण तत् म्हटलं नाही तर लोभ आला, कामना आली, चिकटून राहणं आलं. फलत्याग नसेल तर ओमला पण अर्थ नाही आणि सतला पण अर्थ नाही. ठीक. आता जाऊया सत कर. आता फार महत्वाचं आहे सत. सत किती महत्वाचं आहे? एक श्लोक त्यासाठी खर्च करून टाकला बघा. सद्भावे साधु भावेच सत इति एतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सत शब्दः पार्थ युज्यते. हे पार्था, अरे त्याला सत म्हणतात जिथं सुंदरता असते, जिथं सौजन्य असतं, जिथं साधुभाव असतो, जिथं सत्य असतं, जिथं परमसत्य असतं, जे प्रशस्त असतं. किती सांगायचं? आपण चटकन म्हणतोच की नाही, बाबा तुझं बोलणं काही प्रशस्त वाटत नाही. किती चटकन बोलतो आपण. प्रशस्त, प्रशस्त म्हणजे काय? प्रशस्त म्हणजे तो शब्द संस्कृत आहे. हे प्रशस्त नाही, हे साधुभाव नाही, हे सद्भाव नाही, कारण सत इतका सुंदर शब्द. नीट लक्षामध्ये घ्या. आपण सत्यमेव जयते म्हणतो ना, सत्याचा जय जयकार करतो ना. सत्य सत्य कशानं झालं? सत्य शब्दाकडे जरा बघा, त्याच्या सत आहे म्हणून सत्य. सत्य हे सत पासून आलंय आणि सत म्हणजे परमात्मा, म्हणून सतची किंमत अधिक मोठी आहे. असं म्हटलंय, सत जी आहे ते ओम तत्सत आहे. हे सगळ्या उपनिषदीय वाङ्मयाचं नवनीत आहे. 10 उपनिषद आहे.
उपनिषदीय वाङ्मयाचं नवनीत म्हणजे ओम सत. परमेश्वराचं सगळ्यात प्रिय नाव म्हणजे ओम तत्सत. ओम ह्या शब्दाचा अर्थ पूर्णता. ओम म्हणजे परिपूर्णता. ओम म्हणजे साक्षात परब्रह्म. आणि नीट ऐका, ओम म्हणजे सहा एव अद्य सहा एव श्वः. सहा एव अद्य, आजही परमात्मा आहे, आणि सहा एव श्वः, षटकोनात आपला श्रीतला श, शंकरातला श, श्वः. श्वः म्हणजे उद्या. काय म्हटले बघा, परमात्मा आजही आहे आणि परमात्मा उद्याही आहे. याला सोनूपंत दांडेकरांच्या भाषेत ईश्वरवाद म्हणतात. भगवंत आहे ही श्रद्धा असेल तर सत कळतं, अन्यथा कळत नाही. सत म्हणजे आणखी काय आहे बरं, तर सत म्हणजे असलेपणाचा प्रतिनिधी आहे. सत म्हणजे असलेपणाचा प्रतिनिधी आहे. किंवा अधिक चांगलं, वेद विचारे सारखं परब्रह्माचं वर्णन करताना नेती नेती म्हणून थकले तर भगवंत म्हणाला नाही नाही, सत ओम तत्सत, ओम तत्सत. अरे नाही नाही म्हणू नकोस, मी सांगतो मी आहे, ओम तत्सत. इतका त्या सतला अर्थ. ते निगेटिव्ह नाहीये, ते पॉझिटिव्ह आहे. ते निषेधात्मक नाहीये, ते सकारात्मक आहे, ते मंगल आहे. म्हणून विनोबा पुन्हा म्हणतात, सच्ची महती अशी की ते शुभ स्वरूप आहे, ते मंगलमय आहे, ते परिपूर्ण आहे. इथं दोन उदाहरण जर लक्षात घेऊया. एक आपल्या प्रार्थनेत आपण म्हणतो ते मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा. हे मंगल काय आहे बरं, सत असलेपणा. त्या स्वातंत्र्य सावरकर म्हणाले, जे जे उत्तम उदात उन्नत महन मधुर ते सर्व तव सहचारी होते. कुणाचं, स्वतंत्रते भगवती ओम. ओम तत्सत इतकं महत्वाचं आहे. म्हणून भगवंत म्हणतात, यज्ञ असो, तप असो, दान असो, काहीही करताना तुला निश्चितपणे ओम तत्सतची मदत घेतली पाहिजे. म्हणून शेवटचा श्लोक येतो, यज्ञे तपसी दानेच स्थिती सद इति चोच्यते कर्म चैव तदर्थीयम सदित्येवा विधीयते. तो सत शब्द किती वेळा आलाय बघा. यज्ञ तप आणि दान करीत राहताना अफलाकांक्षी होऊन, कशासाठी, तदर्थीयम, तदर्थीयम, तुझ्यासाठी करतोय, भगवंतासाठी करतोय, फलाकांक्षी होण्याची गरज आहे. यज्ञ तप दान करताना आणि मोहर आहे अशा सगळ्या कर्माला सत असे म्हणतात. शेवटच्या लक्षात घ्या, सतचं किती कौतुक केलं मी, ओम तत्सत. आणि आता काय भगवंत म्हणतायत, तू फलाकांक्षी होऊ नको, तदर्थीयम कर, भगवंतासाठी म्हणून कर, यज्ञ तप दान करत राहा. आणि असं जर तू करशील तर ते सत होईल. साधं वाक्य उच्चारूया, सात्विक यज्ञ, सात्विक दान, सात्विक तप, सात्विक आहार म्हणजे भगवंताच्या भाषेत सत इति अभिधीयते. त्यालाच सत म्हणतात. म्हणून 17व्या अध्यायाचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग. 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत, पण आमच्या दृष्टीनं श्रद्धात्रय योग नाही, सत्व श्रद्धा योग. श्रद्धात्रय नाही, सत्व श्रद्धा योग हे भगवंताचं तुम्हाला मला आश्वासन आहे. मगाचं वाक्य पुन्हा उच्चारतो, त्याने शेवट करूया. ओम तत्सत मध्ये सुद्धा सत हे विशेष आहे. ते भगवंताचं खरं रूप आहे, कारण सतनं शेवट केलाय. आता ओम म्हटलं असतं की नाही, त्या यज्ञ दान तपाला ओम म्हणतात, त्या यज्ञ दान तपाला तत् म्हणतात. कारण फलाकांक्षी म्हटलंच आहे, फलाकांक्षी नसलं पाहिजे म्हटलंच आहे ना, पण सत म्हणायचं कारण सत हे विशेष आहे आणि आधी ओम आणि तत् हे विशेषण आहेत. एवढं ध्यानामध्ये ठेवणं हा 17व्या अध्यायाचा संदेश आहे असं आपण म्हणतो. येत्या शनिवारी 18व्या अध्यायाला आपण सुरुवात करणार आहे. 18वा अध्याय 2 भागात मी बोलणार आहे. या शनिवारी बोलेन आणि मे महिन्यामध्ये मात्र वेगळा शनिवार असेल ते त्या शनिवारी सांगेल. पण यापुढे 2 शनिवार झाल्यानंतर तुमच्या आणि माझ्या इच्छेने निर्माण झालेलं हे ज्ञानसत्र परिपूर्ण होऊ शकते.